नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनडीए एंट्रन्स एग्जाम प्रिपरेशन व्हिडिओ सिरीज अंतर्गत आजचा आपला टॉपिक आहे रिलेशन्स अँड फंक्शन्स. मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सेट थेअरीबद्दलचा स्टडी करून घेतलेला आहे. सेट थेअरीच्या पुढे जाऊन आपल्याला पुढचा जो टॉपिक आपण पाहतो आहोत त्यात रिलेशन आणि फंक्शन्स हे ॲडव्हान्स मॅथमॅटिक्समध्ये आपल्याला कामी येणार आहे. सुरुवातीला या पूर्ण कन्सेप्टला समजून घेण्याकरता आपल्याला एक बेसिक कन्सेप्ट जो आहे तो समजून घेणं गरजेचं आहे आणि तो म्हणजे ऑर्डर पेअर. आपण जसं सेट पाहिलं आहे, ऑर्डर पेअरमध्ये आपण असे दोन एलिमेंट्स लिहितो ज्यात ऑर्डर फार इम्पॉर्टंट असते. आपण त्यांना राऊंड ब्रॅकेटमध्ये लिहितो आहोत. म्हणजे इन पर्टिक्युलर मॅनर ऑर्डर इज कॉल्ड ऑर्डर पेअर. ज्या याच्यात ऑर्डर लिहिताना आपण ती लिस्ट करताना फर्स्ट एलिमेंट जो आहे त्याला आपण म्हणणार आहोत फर्स्ट कॉम्पोनंट. हा फर्स्ट कॉम्पोनंट असेल आणि हा जो सेकंड नंबर दिसतोय बी त्याला आपण म्हणणार आहोत सेकंड कॉम्पोनंट. यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी अशी आहे की ऑर्डर पेअर ए बी डज नॉट इक्वल टू ऑर्डर पेअर बी ए. म्हणून ऑर्डर इज इम्पॉर्टंट इन दिस ऑर्डर पेअर. यात ऑर्डर फार महत्त्वाची आहे. सुरुवातीचा नंबर आणि नंतरचा नंबर हे कुठल्याही ऑर्डरने लिहिले जात नाही, ते इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे ऑर्डर पेअर ए बी नॉट इक्वल टू ऑर्डर पेअर बी ए असं आपण म्हणू शकतो. आणि इफ अँड ओनली इफ हे असं म्हणू शकतो आपण की ए नॉट इक्वल टू बी. हे पॉसिबल त्याच वेळेला आहे ज्या वेळेला ऑर्डर पेअर ए बी जर इक्वल असेल तर हे तेव्हाच होऊ शकतं ज्या वेळेला ए इक्वल टू बी असणार आहे. यात ऑर्डर पेअर एक्सप्लेन करत असताना ऑर्डर पेअर आपण राऊंड ब्रॅकेटमध्ये एक्सप्रेस करतो आणि कॉमा देऊन ते दोन नंबर्स वेगळे वेगळे लिहितोय. आपल्याला ऑर्डर पेअर का शिकायची आहे तर आपल्याला महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळायचं आहे, ते म्हणजे कार्टेशियन प्रॉडक्ट ऑफ टू सेट्स. कार्टेशियन प्रॉडक्ट ऑफ टू सेट्स. आता आपल्याकडे दोन सेट्स जर असतील, जसं की आपण यापूर्वीच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलं आहे, ए सेट बी सेट हे आपले सेट जर असतील तर अशा वेळेला त्यांचा जर मला कार्टेशियन प्रॉडक्ट काढायचा असेल तर तो कार्टेशियन प्रॉडक्टचा सेट जो आहे तो या प्रकारचा असेल, डिनोटेड बाय ए क्रॉस बी असा त्याला लिहिला जातो. आणि इक्वल टू याच्यामध्ये येणारे जे एलिमेंट्स असतील ते ऑर्डर पेअरच्या फॉर्ममध्ये असतील, जे आपण आता जस्ट पाहिलं आहे. ज्यात फर्स्ट कॉम्पोनंट्स हा ए सेट मधला असेल, म्हणजे ए बिलॉंग्स टू सेट ए अँड स्मॉल बी बिलॉंग्स टू सेट बी. या प्रकारे तो जो आहे तो सेट आपल्याला या फॉर्ममध्ये लिहिला जाईल. म्हणजे ऑर्डर पेअर ए बीचा जो सेट आहे तो कार्टेशियन प्रॉडक्ट असतो. आणि या कार्टेशियन प्रॉडक्टची एक रूल आहे की फर्स्ट कॉम्पोनंट जो आहे तो सेट ए मधला असला पाहिजे आणि सेकंड कॉम्पोनंट जो आहे तो सेट बी मधला असला पाहिजे. शिवाय जर समजा फाय बिलॉंग्स टू ए असेल अँड फाय बिलॉंग्स टू बी असेल तर अशा वेळेला त्यांचा जो कार्टेशियन प्रॉडक्ट आहे त्यामध्ये सुद्धा फायच असणार, म्हणजेच तो एम्प्टी सेट असेल. जर दोघी एम्प्टी सेटचा आपण कार्टेशियन प्रॉडक्ट घेणार असू तर येणारा जो कार्टेशियन प्रॉडक्ट आहे त्याच्या सुद्धा इलेमेंट फाय असतील, म्हणजेच तो सुद्धा एम्प्टी सेट असणार आहे. हा त्यामागचा मिनिंग आहे. शिवाय यासोबतच आपण असं म्हणू शकतो जर नंबर ऑफ इलेमेंट इन ए जे आहेत ते जर तुम्हाला एम दिलेले असतील आणि नंबर ऑफ इलेमेंट इन बी जर इक्वल टू तुम्हाला एन दिलेले असतील, म्हणजे आपण जर दोन सेटचा कार्टेशियन प्रॉडक्ट घेणार असू तर त्यावेळेला नंबर ऑफ इलेमेंट इन ए इक्वल टू काहीतरी नंबर ऑफ इलेमेंट आहेत आणि नंबर ऑफ इलेमेंट बी इक्वल टू एन आहेत, तर तुम्हाला जो नवीन सेट आहे आपला कार्टेशियन प्रॉडक्टचा त्याच्यामध्ये येणारे जे इलेमेंट असतील ते एम इंटू एन असतील, म्हणजे त्यांचा प्रॉडक्ट असेल एवढे इलेमेंट असतील. जर एखादा एक्झाम्पल घ्यायचं असेल, फॉर एक्झाम्पल मला जर सपोज सेट ए इज इक्वल टू नंबर्स आहेत ए बी सी अँड सपोज सेट बी इज इक्वल टू नंबर्स आहेत 1 2, तर याचा असा मिनिंग होतोय की या ठिकाणी जर तुम्हाला कार्टेशियन प्रॉडक्ट काढायचा असेल या दोन सेटचा तर तो कसा काढला जाईल बघा. ऑर्डर पेअर मधला फर्स्ट इलेमेंट सेकंड इलेमेंट बी मधला घेणार, कॉमा फर्स्ट इलेमेंट ए सेकंड इलेमेंट 2, फर्स्ट इलेमेंट बी सेकंड इलेमेंट 1. अशा पद्धतीने सेट ए मधला एक इलेमेंट आपण घेतोय आणि त्याच वेळेला त्याच्यातला सेट बी मधला एक दुसरा ऑर्डर पेअर मध्ये इलेमेंट घेतोय जो सेकंड कॉम्पोनंट आहे. आणि इथे येईल C1 आणि C2. अशा पद्धतीने आपण तो सेट जो आहे ए कार्टेशियन प्रॉडक्ट बीचा सेट जो आहे तो त्या ठिकाणी आपण एक्सप्रेस करू शकतो. आणि यात तुम्ही जर नंबर ऑफ इलेमेंट इन ए कार्टेशियन प्रॉडक्ट बी पाहिले असतील तर 1 2 3 4 5 आणि एक राहिलाय बघा बी राहिलाय बघा. हा बी
आणि इकडे इलेमेंट 2 B2 राहिलाय, म्हणजे A1 A2 B1 B2 C1 C2 असे तुम्हाला टोटल नंबर ऑफ इलेमेंट इन कार्टेशियन प्रॉडक्ट AB हा 6 मिळणार, ज्यात तुम्ही पाहता आहात की नंबर ऑफ इलेमेंट इन A इज इक्वल टू 3 आहेत आणि नंबर ऑफ इलेमेंट इन B इज इक्वल टू 2 आहेत, म्हणजे 3 2 6 अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो की A कार्टेशियन प्रॉडक्ट विथ B यांच्यामध्ये नंबर ऑफ इलेमेंट जे आहेत ते नंबर ऑफ इलेमेंट इन A मल्टिप्लाय बाय नंबर ऑफ इलेमेंट इन N असणार आहेत। याच्या खूप साऱ्या प्रॉपर्टीज आहेत ज्या मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवू इच्छितो, कारण त्याच्यामध्ये जास्त वेळ न घालवता आपण ज्या याच्या प्रॉपर्टीज असतील कार्टेशियन प्रॉडक्टच्या त्या संपूर्ण मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवून देतोय, त्या स्क्रीनवर बघून घ्या। फार कठीण प्रॉपर्टीज नाहीत, जसं आपण रेग्युलरली सेटमध्ये काही प्रॉपर्टीज पाहिलेल्या आहेत त्याच पद्धतीने जे आहे या ठिकाणी सुद्धा ह्या कार्टेशियन प्रॉडक्टच्या प्रॉपर्टीज आहेत। त्या टोटल प्रॉपर्टीज आपण नुसतं रीड करून सुद्धा समजून घेऊ शकतो, तर त्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या काळजीपूर्वक बघून घ्या। त्यानंतर आपल्याला बघायचं आहे, आपल्या महत्त्वाच्या टॉपिककडे वळायचं आहे आणि ते आहे रिलेशन। आपल्याला खास रिलेशन शिकण्याकरिता ऑर्डर पेअर शिकायला लागलाय, कार्टेशियन प्रॉडक्ट शिकायला लागलाय आणि खास आपल्याला कार्टेशियन प्रॉडक्ट शिकायचा होता, त्याच्याकरता आपण सेट थिअरी पाहिली आहे। म्हणजे हे सगळं कनेक्शन आहे एकमेकांसोबतचं। जसं सेट थिअरी पासून आपण ऑर्डर पेअरकडे आलो, ऑर्डर पेअर पासून आपण कार्टेशियन प्रॉडक्टकडे आलो, आता आपण येतो आहोत रिलेशनकडे। म्हणजे जसं तुम्हाला आता रिलेशन कळलेलं असेल की कुठल्याही दोन सेटचा जर आपल्याला कार्टेशियन प्रॉडक्ट काढायचा आहे, यात ऑर्डर पेअर AB सच दॅट A बिलॉंग्स टू A अँड B बिलॉंग्स टू B अशा पद्धतीने जर असणार आहे, तर या सेटमध्ये जेवढे पण इलेमेंट्स असतील त्या इलेमेंट्स पासून याचे जे पण सबसेट्स असतील, ज्याला आपण R मानूयात, म्हणजे कार्टेशियन प्रॉडक्ट AB चे सबसेट जेवढे असतील पॉसिबल सबसेट्स, त्या सबसेट्सलाच आपण म्हणणार आहोत रिलेशन। म्हणजे रिलेशन इज नथिंग बट द कार्टेशियन प्रॉडक्ट, इलेमेंट्स ऑफ कार्टेशियन प्रॉडक्ट्स। परंतु ते घेत असताना आपण काय करणार आहोत मित्रांनो, त्यात कुठलेही तुम्ही जर इलेमेंट्स घेतलेत, सेट तयार झाले, त्याच्यामध्ये तुम्हाला रिलेशन दिसेल पहिल्या कॉम्पोनंटचं सेकंड कॉम्पोनंट सोबतचं। मग ते जे रिलेशन आहे ते आपण दाखवलं जातं A रिलेटेड विथ B या प्रकारे आपण डिनोट करतो, किंवा R इज द रिलेशन फ्रॉम A टू B या पद्धतीने सुद्धा आपण रिलेशन जे आहे ते एक्सप्रेस करत असतो। यात फर्स्ट कॉम्पोनंट जो आहे तो A सेट मधला असेल, सेकंड कॉम्पोनंट जो आहे तो B मधला असेल आणि एका पहिल्या कॉम्पोनंटचं दुसऱ्या कॉम्पोनंट सोबत काहीतरी रिलेशन असेल, अशा वेळेला आपण त्याला या प्रकारे डिनोट करत असतो। आणि इथे ज्याला म्हणताना काय म्हणायचं, रीड कसं करायचं, A इज रिलेटेड टू B, R इज रिलेशन फ्रॉम A टू B अशा पद्धतीने जे आहे त्याला आपण रीड करत असतो। आता या ठिकाणी 3 कन्सेप्ट आपल्याला आणखी बघायचे आहेत महत्त्वाचे, ते असे की ज्या प्रकारे मी आता इथे तुम्हाला असं म्हटलं की समजा सपोज हा A सेट आहे आणि हा B सेट आहे आणि या दोघींमध्ये काहीतरी रिलेशन आहे, मग इथे X इलेमेंट्स आहेत, समजा Y इलेमेंट्स आहेत आणि हे रिलेशन मी दाखवतोय R या पद्धतीने। तर जो हा संपूर्ण आपला A सेट आहे, A सेटचे जे इलेमेंट्स आहेत, म्हणजे A सेटमध्ये जे पण इलेमेंट्स असतील त्या इलेमेंटचा जो सेट तयार झालाय पूर्ण A सेटचा, जसं आपण एक कार्टेशियन प्रॉडक्ट B दाखवलाय, त्यात सेट A हा सेट असल्यामुळे याच्यात जेवढे पण इलेमेंट्स असतील या संपूर्ण A इलेमेंट मधले जे इलेमेंटचं रिलेशन तिकडे आहे त्यांचा जो A सेट मधले इलेमेंट्स असतील ज्यांचं रिलेशन आहे असं मी म्हणतोय, कारण A कार्टेशियन प्रॉडक्ट B जो आहे तो सगळ्यात मोठा सेट झाला आणि त्याचा सबसेट आपण R घेतो आहोत। म्हणजे मला हे रिलेशन दाखवायचं असेल तर हे त्याच्यामधले काही इलेमेंट्स आपण शॉर्ट करून घेतले। एक एक्झाम्पलच घेऊयात, एक्झाम्पलने लवकर तुमच्या लक्षात येईल। सपोज A इज इक्वल टू 1 2 3 अँड B इज इक्वल टू सपोज AB असे तुम्हाला A आणि B इलेमेंट्सचे मध्ये असलेले इलेमेंटचे सेट दिलेले आहेत आणि त्याचं समजा तुम्हाला A कार्टेशियन प्रॉडक्ट B काढायचा असेल तर तो 1A 1B, त्यानंतर 2A 2B, त्यानंतर 3A आणि 3B असे तुम्हाला त्या ठिकाणी टोटल 6 इलेमेंट्स मिळतील। आणि यात मला जर समजा एक कुठला तरी सबसेट घ्यायचा आहे, R इज इक्वल टू द रिलेशन बिटवीन 1B 2A आणि 3B अशी मी फक्त 3च इलेमेंट कुठले तरी घेतले तर हा R जो आहे तो सबसेट आहे A कार्टेशियन प्रॉडक्ट B चा। म्हणजे फक्त एक रिलेशन त्याच्यातलं निवडलेलं आहे, त्याला समजा आपण R1 म्हटलं, असे त्याच्यातले बरेचसे
सबसेट जर आपण घेत गेलो ते त्याचे रिलेशन्स असतील, तशा पद्धतीने जर मी आर इज अ सबसेट ऑफ ए कार्टेशियन प्रॉडक्ट बी म्हटला, तर इथे हा जो संपूर्ण ए सेट मधले जे इलेमेंट्स असतील, जसे की फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मी त्याला पी सेट मानूयात, तर 1 2 आणि 3 हा तुमचा 1 2 आणि 3 जो आहे हा संपूर्ण सेट ए येऊन गेलाय. त्यानंतर क्यू सेट समजा मी असा मानला, त्या ठिकाणी बी ए बी, आणि समजा मी या ठिकाणी असं करतो अधिक समजण्याकरता फक्त 3 आणि बी लिहितो, कारण ते डिफॉल्ट बाय डिफॉल्ट सेट ए जो आहे तो आपला डायरेक्टली या ठिकाणी येत होता पी, तो यायला नको म्हणून आपण त्याला एक कट करूयात, तो बाय डिफॉल्ट नको यायला म्हणून आपण या ठिकाणी असा सेट घेतला. बघा आता पूर्ण ए सेट नाही मिळाला, तर फक्त 1 आणि 3 म्हणजे फर्स्ट कॉम्पोनंटचा जो सेट आहे, फक्त पहिल्या कॉम्पोनंटचा जो सेट आहे तो सेट म्हणजे आपला काय असणार आहे, डोमेन. जो पहिल्या कॉम्पोनंटचा सेट आहे तो डोमेन असेल, जो सेकंड कॉम्पोनंटचा सेट आहे तो इथे फक्त बी आहे, तो असणार आहे आपला रेंज. आणि संपूर्ण बी सेट जो आहे, संपूर्ण बी सेट जो आहे तो असणार आहे आपला कोडोमेन. हे 3 कन्सेप्ट फार महत्वाचे आहेत मित्रांनो, व्यवस्थित लक्षात ठेवा. फक्त नुसतं एवढं एक्झाम्पलच नाही, असे अनेक एक्झाम्पल आपण याच्यावरून घेऊ शकतो, परंतु सध्या तुम्हाला तो कन्सेप्ट क्लिअर होण्याकरता एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की या ठिकाणी कुठल्याही कार्टेशियन प्रॉडक्टचा जो सबसेट असेल तो रिलेशन असतो, आणि त्या रिलेशनच्या पहिल्या कॉम्पोनंटचा जो सेट आहे, फर्स्ट कॉम्पोनंटचा सेट म्हणजे असणार आहे डोमेन. सेकंड कॉम्पोनंटचा जो सेट आहे तो असणार आहे रेंज. आणि जे पूर्ण बी सेट असेल त्याच्यामध्ये, कारण आपण रिलेशन ज्याला दाखवतोय ए टू बी असं दाखवतो आहोत, तर संपूर्ण बी सेट हा कोडोमेन असेल. ए सेट मधले फक्त फर्स्ट कॉम्पोनंटचा सेट जो आहे तो तुमचा डोमेन असेल, आणि सेकंड कॉम्पोनंटचा सेट जो आहे तो तुमचा रेंज असणार आहे. एवढं इझी आहे, फक्त एक फॉर एक्झाम्पलच्या माध्यमातून तुम्हाला तात्काळ कळेल म्हणून ते एक्झाम्पल घेतलंय. तर या ठिकाणी हे 3 कन्सेप्ट फार महत्वाचे आहेत. त्यानंतर जर हे रिलेशन माहिती असेल तर त्यात इन्व्हर्स रिलेशन पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे. इन्व्हर्स रिलेशन हे एक्झॅक्टली याच्या उलट काम करणार आहे. म्हणजे इकडनं आपण ज्याला म्हटलं की रिलेशन ए फ्रॉम ए टू बी असं म्हणतो आहोत, तर इथे रिलेशन जे आहे ते उलट होईल. म्हणजे इफ रिलेशन आर इज फ्रॉम ए टू बी, देन ए इनवर्स इज द रिलेशन, आर इनवर्स इज द रिलेशन फ्रॉम बी टू ए. एक्झॅक्ट उलट रिलेशन होईल. म्हणजे हे कार्टेशियन प्रॉडक्ट आपला तोच असेल, परंतु हे जे इलेमेंट्स आहेत यांची आदला बदल होईल. म्हणजे फर्स्ट कॉम्पोनंट सेकंड कॉम्पोनंट होईल, आणि सेकंड कॉम्पोनंट जो आहे तो फर्स्ट कॉम्पोनंट होईल. अशा प्रकारचं जे रिलेशन असेल त्याला आपण म्हणणार आहोत इन्व्हर्स रिलेशन. जसं की हा इकडनं इकडे रिटर्न आलेला असेल तो आपला असेल आर इन्व्हर्स, आणि त्याला एक्झॅक्ट उलट तरीकेने आपल्याला दाखवायला लागणार, त्याला आपण म्हणणार आहोत इन्व्हर्स रिलेशन. जसं की आपल्याला याला जर बाय डेफिनेशन हे करायचं असेल तर आर इन्व्हर्स इज इक्वल टू, या ठिकाणी असतील इलेमेंट्स बी ए सच दॅट ए बिलॉंग्स टू ए अँड बी बिलॉंग्स टू बी. अशा पद्धतीने आपण रिलेशन दाखवू शकतो. कारण जसे आपली आर रिलेशनची डेफिनेशन आहे की ऑर्डर पेअर ए बी सच दॅट ए बिलॉंग्स टू ए अँड बी बिलॉंग्स टू बी, या पद्धतीने असतं. परंतु हा सबसेट आहे, तसंच हा सुद्धा सबसेट असेल, परंतु हा आर असेल तर आपण आर इन्व्हर्स काढू शकतो आहोत. म्हणजे फक्त तुम्हाला फर्स्ट कॉम्पोनंट आणि सेकंड कॉम्पोनंटची आदला बदल केली की तुम्हाला मिळतं. म्हणजे डोमेन आणि रेंज यांची आदला बदल होईल, रेंज आणि डोमेन यांची परत आदला बदल होईल, एवढं लक्षात घ्या. हा असेल तुमचा इन्व्हर्स रिलेशन. नेक्स्ट आपल्याला याचे टाइप्स बघायचे आहेत रिलेशनचे. आता हे जे आपण शिकतो आहोत हे टाइप वरून आपल्याला ते रिलेशन कोणत्या प्रकारचं आहे त्यानुसार त्यांना आपण नावं दिलेली आहेत. रिलेशन, टाइप्स ऑफ रिलेशन. टाइप्स ऑफ रिलेशन्स. त्यातलं फर्स्ट रिलेशन आहे, रिलेशन टाइप आहे वाइड रिलेशन. आता वाइड हा वर्ड जो आहे तो एमटी साठी पण वापरला जातो. एमटी रिलेशन, वाइड रिलेशन मीन्स एमटी रिलेशन. काय असेल एमटी, यात वर्ड प्रमाणे आपण सांगू शकतो. जर समजा त्या ठिकाणी कुठल्याही 2 सेम सेटचं कार्टेशियन प्रॉडक्ट आपण काढत असू आणि याच्यामध्ये हा जर फाय त्याचा सबसेट असेल, तर अशा वेळेला आपण म्हणू शकतो की ते स्मॉलेस्ट जो त्याचा सबसेट असेल ते आपलं एमटी रिलेशन असेल, आणि स्मॉलेस्ट सबसेट हा स्वतः
एम्प्टी सेटच असणार आहे, कारण एम्प्टी सेट इज द सेट सबसेट ऑफ एव्हरी सेट आपण असं म्हणतो. म्हणून या ठिकाणी तुम्हाला जर ए कार्टेशियन प्रॉडक्ट विथ ए असेल तर अशा वेळेला त्याचा फाय हा सबसेट असेल आणि ते त्यांचं असेल एम्प्टी रिलेशन. त्यानंतर आहे युनिव्हर्सल रिलेशन. हे ऑफकोर्स तो स्वतः जर आहे त्याचा सबसेट असतो. हे आपण ज्या वेळेला आपण कन्सेप्ट मानतो की प्रत्येक सेट हा स्वतःचा सबसेट असतोच, त्यामुळे त्यानुसार हे जे असणार आहे ते तुमचं असेल युनिव्हर्सल रिलेशन. हे युनिव्हर्सल रिलेशन आहे. प्रत्येकाचं रिलेशन स्वतःसोबत प्रत्येकासोबत असेलच, अशा वेळेला ते असेल तुमचं युनिव्हर्सल रिलेशन. त्यानंतर आहे आयडेंटिटी रिलेशन. मित्रांनो, वर्ड प्रमाणे जसे आपण पूर्वी टाईप पाहिलेले आहेत त्याच पद्धतीने इथे पण पाहतो आहोत. आयडेंटिटी जसं आपण मॅट्रिसेसमध्ये आयडेंटिटी पाहिलं आहे तसं, तर इथे ऑर्डर पेअर. आता आयडेंटिटी म्हटल्यानंतर काय होणार मित्रांनो, की इथे तोच सेट त्याच्यासोबत जर रिलेशनमध्ये असेल आणि सेम फर्स्ट कॉम्पोनंट आणि सेकंड कॉम्पोनंट असेल तर अशा वेळेला ए बिलॉंग्स टू ए या प्रकारे जर असेल तर ऑर्डर पेअर ए ए म्हणजे समजायचं की हा जो आहे तुमचा आयडेंटिटी रिलेशन आहे. म्हणजे त्याच नंबरचं रिलेशन त्याच्यासोबत ज्या वेळेला असेल, म्हणजे फर्स्ट कॉम्पोनंट सेकंड कॉम्पोनंट जर सेम असतील तर त्याला आपण म्हणणार आहोत आयडेंटिटी रिलेशन. नंतर रिफ्लेक्टिव्ह रिलेशन हा नेक्स्ट टाइप आहे. रिफ्लेक्टिव्ह रिलेशन यात ऑर्डर पेअर ए ए जे आहेत म्हणजे ए ए ऑर्डर पेअर हे बिलॉंग्स टू आर असतील, म्हणजे रिलेशनमध्ये संपूर्ण रिलेशनमध्ये जर येणारे इलेमेंट जे आहेत ते संपूर्ण ए ए या स्वरूपात असतील तर अशा वेळेला आपण त्याला म्हणणार आहोत रिफ्लेक्टिव्ह रिलेशन. म्हणजे त्यांचं रिफ्लेक्शन तुम्हाला तेच मिळतं आहे, त्यावेळेला आपण त्याला म्हणणार आहोत रिफ्लेक्टिव्ह रिलेशन. आणि कोणत्याही व्हॅल्यूसाठी कुठलाही इलेमेंट्स घ्या, ए मधला कुठलाही इलेमेंट्स तुम्ही उचलला तरी पण तुम्हाला रिलेशन मधले जे इलेमेंट्स आहेत ते ऑर्डर पेअर ए ए या प्रकारचेच जर मिळत असतील. या दोघींमध्ये एक छोटासा डिफरन्स आहे मित्रांनो, हे सारखे नाहीत दोघे. आयडेंटिटी रिलेशन हे रिलेशन जे आहे ते रिलेशन प्रत्यक्ष होत आहे, परंतु ही प्रॉपर्टीज तो सॅटिस्फाय करतोय की कुठल्याही ऑर्डर पेअर कुठलाही रिलेशन मधला इलेमेंट घेतला, ए मधला इलेमेंट घेतला तर रिलेशन तुम्हाला ऑर्डर पेअर ए एच मिळतं आहे. अशा वेळेला त्याला आपण ते रिलेशन जे आहे ते रिफ्लेक्टिव्ह रिलेशन म्हटलं जाईल. हा फक्त त्याचा सबसेट पकडला गेला. असा आयडेंटिटी रिलेशन म्हणजे रिलेशन मधला एक सबसेट घेतला की ज्याच्यामध्ये फक्त ऑर्डर पेअर सेम असलेले जे आहेत ते तुम्हाला मिळतील, असा त्याचा अर्थ होतोय. नेक्स्ट 5th नंबरचा टाईप आहे सिमेट्रिक रिलेशन. यात पण वर्ड मध्येच आपला अर्थ लपला आहे मित्रांनो. सिमेट्रिक रिलेशन. सिमेट्रिक रिलेशन कसं असू शकतं, कारण त्या ठिकाणी जर ऑर्डर पेअर ए बी बिलॉंग्स टू आर असेल तर हे इम्प्लाइज केलं गेलं पाहिजे. ऑर्डर पेअर ए बी बिलॉंग्स टू आर याने काय इम्प्लाइज केलं गेलं पाहिजे की त्याची एक्सचेंज जर केलं गेलं फर्स्ट कॉम्पोनंट सेकंड कॉम्पोनंट, म्हणजे इफ ऑर्डर पेअर ए बी बिलॉंग्स टू आर देन ऑर्डर पेअर बी ए बिलॉंग्स टू आर हे असं असेल तर त्यावेळेला त्या रिलेशनला म्हटलं जाईल सिमेट्रिक रिलेशन. म्हणजे तो दोघी ऑर्डर पेअर जे आहेत ते तुमचे सबसेटमध्येच असतील, म्हणजे कार्टेशियन प्रॉडक्टच्या सबसेट रिलेशनमध्ये जर असतील तर अशा वेळेला आपण त्याला म्हणणार आहोत सिमेट्रिक रिलेशन. याच्या उलट जर असं असेल की समजा ऑर्डर पेअर ए बी बिलॉंग्स टू आर आहे अँड ऑर्डर पेअर बी ए हे सुद्धा बिलॉंग्स टू आर आहे आणि हे जर इम्प्लाइज करत असेल की ए इज इक्वल टू बी आहे तर अशा वेळेला त्याला आपण म्हणणार आहोत अँटी सिमेट्रिक. त्यावेळेला ते रिलेशन असणार आहे अँटी सिमेट्रिक रिलेशन. नेक्स्ट पाहूयात. नेक्स्ट टाईप आहे इक्विव्हॅलन्स रिलेशन. आता मित्रांनो, आता याच्या इक्विव्हॅलन्स रिलेशनच्या आधी आणखी एक टॉपिक शिकणं गरजेचं आहे, तो म्हणजे ट्रान्झिटिव्ह रिलेशन. ट्रान्झिटिव्ह रिलेशनचा अर्थ असा होतोय, जर आपल्या रिलेशनमध्ये ऑर्डर पेअर ए बी हा बिलॉंग्स टू आर असेल, शिवाय दुसरा एक हे घेतला आपण ऑर्डर पेअर बी सी हा सुद्धा जर समजा तुमचा बिलॉंग्स टू आर असेल, म्हणजे रिलेशन मधलाच तो इलेमेंट असेल, म्हणजे ऑर्डर पेअर ए बी बिलॉंग्स टू आर ऑर्डर पेअर बी सी बिलॉंग्स टू आर असं असेल, आणि मग त्यानंतर जो नवीन ऑर्डर पेअर आहे ए सी हा सुद्धा बिलॉंग्स टू आर असेल, हे जर इम्प्लाइज करत असेल तर अशा वेळेला हे जे रिलेशन आहे या रिलेशनला आपण म्हणणार आहोत ट्रान्झिटिव्ह रिलेशन. त्यावेळेला हे रिलेशन असेल ट्रान्झिटिव्ह रिलेशन. म्हणजे अशा पद्धतीने आपण अँटी याच्यापासून सुरुवात केली बघा. रिफ्लेक्टिव्ह, सिमेट्रिक,
अँटीसिमेट्रिक किंवा ट्रान्झिटिव्ह अशा पद्धतीचे रिलेशन असतात ना, हे सगळे रिलेशन ज्या वेळेला सॅटिस्फाय होत असतील एखाद्या रिलेशनसाठी, तर अशा वेळेला त्या रिलेशनला आपण म्हणतो इक्विव्हॅलेन्स रिलेशन. इक्विव्हॅलेन्स रिलेशन हे नाही सांगितलं, सॉरी. रिफ्लेक्सिव्ह, सिमेट्रिक आणि ट्रान्झिटिव्ह हे तिघी रिलेशन जर त्यावेळेला एकाच वेळी एकाच याच्यामध्ये येत असतील, याला डिनोट करताना आपण ऑर्डर या पद्धतीने स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये ए लिहितो. असं जे रिलेशन असेल त्याला आपण म्हणणार आहोत इक्विव्हॅलेन्स रिलेशन, ज्याच्यामध्ये ते स्वतः जे आहे ते रिफ्लेक्सिव्ह, म्हणजे रिफ्लेक्सिव्ह आपल्याकडे जे आपण आता दाखवलं ते रिफ्लेक्सिव्ह असेल, सिमेट्रिक असेल आणि ट्रान्झिटिव्ह असेल एखादं रिलेशन, तर त्या रिलेशनला कॉमनली तिघींचं मिळून ज्यावेळेला एक तयार होईल तर ते असेल तुमचं इक्विव्हॅलेन्स रिलेशन. अशा पद्धतीने जे आहे ते आपण हे जे टाईप आहेत रिलेशनचे ते पाहिलेले आहेत. हे टाईप फक्त आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, कारण हे वर्ड ज्या वेळेला क्वेश्चनमध्ये येतात त्यावेळेला त्या दिलेल्या रिलेशनचा मिनिंग काय आहे हे आपल्याला कळतं. म्हणून हे टाईप माहीत असणं आणि त्यांची नावं माहिती असणं हे अत्यंत आवश्यक आहे. पुढे बघूयात याचं कॉम्पोजिशन ऑफ रिलेशन. आता रिलेशनचं कॉम्पोजिशन आपण कसं घेतोय तर ते कसं असतं मित्रांनो बघा. कॉम्पोजिशन ऑफ रिलेशन, दोन रिलेशनचं आपल्याला कॉम्पोजिशन घ्यायचं असेल. सपोज या ठिकाणी एस इज द रिलेशन बिटवीन, आता या ठिकाणी हे सबसेट आहेत, आपण असं म्हटलो की एस इज द रिलेशन which is subset of A Cartesian product B and the another R is the relation which is the subset of A Cartesian product B. असे तुम्हाला दोन जे सबसेट आहेत ते रिलेशन असतील कुठले तरी, आणि यांचं आपल्याला जर कॉम्पोजिशन घ्यायचं असेल तर ते S कॉम्पोजिट R हा सबसेट असेल A, सॉरी हे BC आहे, BC या B आणि C यांच्या कार्टेशियन प्रॉडक्ट मधला जो आहे तो R जर असेल तर अशा वेळेला S कॉम्पोजिट R जे रिलेशन आहे ते S कॉम्पोजिट R इज अ सबसेट ऑफ A कार्टेशियन प्रॉडक्ट C. या प्रकारे तुम्हाला जर मिळत असेल तर अशा वेळेला आपण हे कॉम्पोजिशन म्हणू शकतो की S आणि R यांचं दोघींचं हे कॉम्पोजिशन आहे, हा त्याचा सबसेट असणार आहे. हे जर आपल्याला बाय युजिंग इलेमेंट्स सांगायचं असेल जसं की ऑर्डर पेअर AB बिलॉंग्स टू S असेल, ऑर्डर पेअर BC बिलॉंग्स टू R असेल, देन इथे जर याचं कॉम्पोजिशन आपल्याला सांगायचं असेल याच्यातलं तर A आणि C हा तुमचा बिलॉंग्स टू जो आहे तो S कॉम्पोजिट R असेल. म्हणजे हा जो S आणि हे जे रिलेशन आहे याला आपण त्याला आपण या रिलेशनचा कॉम्पोजिशन जर आपल्याला घ्यायचं असेल तर यात ऑर्डर पेअर AB बिलॉंग्स टू S, ऑर्डर पेअर BC बिलॉंग्स टू R आणि AC बिलॉंग्स टू S कॉम्पोजिट R असं असेल तर यावेळेला आपण त्याला कॉम्पोजिशन म्हणू शकतो की हे कॉम्पोजिशन आहे दोन रिलेशनचं, किंवा ते काढू शकतो त्या पद्धतीने त्याला काढता येतं. आणि याची जी प्रॉपर्टी आहे याच्यात सिंपल एक नोट असं म्हणता येईल की S इज कॉम्पोजिशन विथ R डज नॉट इक्वल टू R इज कॉम्पोजिशन विथ S. हे तुम्हाला इक्वल मिळत नाहीत. आणि शिवाय जर समजा यांचं इन्व्हर्स काढायचं असेल S कॉम्पोजिट R याचा इन्व्हर्स काढायचा असेल तर तो तुम्हाला मिळेल R इन्व्हर्स कॉम्पोजिट S इन्व्हर्स. या पद्धतीने अशा काही त्याच्या छोट्याशा प्रॉपर्टीज होत्या त्या आपण पाहिल्यात. आता प्रत्यक्ष आपण अजून एक पुढच्या टॉपिककडे जाऊयात. जसं मी तुम्हाला म्हटलो की आपल्याकडे आपण सुरुवातीला सेट थेअरी पाहिली आहे मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये, त्यानंतर आपण ऑर्डर पेअर पाहिलं, त्यानंतर कार्टेशियन प्रॉडक्ट पाहिला, कार्टेशियन प्रॉडक्टचा कुठलाही सबसेट रिलेशन असतो हे आपण पाहिलं, आणि आपण आता आपला जो मूळ मुद्दा आहे फंक्शन याच्याकडे वळणार आहोत. आता रिलेशन आणि फंक्शन या दोघींमध्ये इम्पॉर्टन्ट जास्त फंक्शनचं आहे, कारण फंक्शनवरून आपण पुढे कंटिन्युअसली प्रत्येक चॅप्टरमध्ये जे वर्ड्स ऐकतो, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असेल, इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असेल किंवा कॉन्स्टंट फंक्शन, ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन, असे जे फंक्शनचे आपण वेगवेगळे प्रकार पाहत आलेलो आहोत. ही इथून सुरुवात झाली की यांना फंक्शन कसं म्हटलं जातं. तर मित्रांनो आता हे आपण जे शिकणार आहोत फंक्शन हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. तुम्हाला जर एक रिलेशन आता समजलं असेल की आपण जसे सेट थेअरी पासून सुरुवात केली आणि ती सुरुवात करत 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 आपण रिलेशन पर्यंत पोहोचलोय. आता इथे फंक्शन जर आपल्याला शिकायचं असेल तर आपल्याला सगळ्यांना या सगळ्या बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या कन्सेप्ट जर समजले असतील तर आपल्याला फंक्शन हे एका मिनिटात समजेल, कारण फंक्शन हिज नथिंग बट द सबसेट ऑफ रिलेशन. रिलेशनचाच तो सबसेट आहे. म्हणजे एव्हरी रिलेशन डज नॉट बी फंक्शन बट एव्हरी फंक्शन इज अ रिलेशन.
प्रत्येक फंक्शन हे रिलेशनच असतं. दोन नंबर्समधलं रिलेशन आपण त्या ठिकाणी दाखवतो, ते तुमचं फंक्शन असणार आहे. परंतु इथे एक अट आहे महत्वाची, ती अशी आहे, इफ ए अँड बी आर टू नॉन एम्प्टी सेट्स देन फंक्शन एफ इज अ रिलेशन सच दॅट फॉर एव्हरी इलेमेंट एक्स बिलॉंग्स टू ए, एक्स मधला प्रत्येक इलेमेंट, ए मधला प्रत्येक इलेमेंट एक्स जो आहे इज रिलेटेड विथ देर एक्झिस्ट अ युनिक इलेमेंट, म्हणजे त्या ठिकाणी असा युनिक इलेमेंट मिळाला पाहिजे वाय बिलॉंग्स टू बी सच दॅट, असा असला पाहिजे तो रिटर्न ॲज वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. त्या ठिकाणी युनिक इलेमेंट असला पाहिजे, म्हणजे इकडच्या युनिक इलेमेंटला तिकडे एक युनिक इमेज जर असेल त्याला आपण इमेज असं म्हणतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल जे आपण रिलेशन पाहिलं आहे यात रिपीट होऊ शकतं, परंतु फंक्शनमध्ये एका फंक्शनला एक म्हणजे तिकडे एक युनिक इमेज त्याला मिळायला हवी. हा त्यामागचं जे मेन डेफिनेशन आहे फंक्शनची ती आहे की इकडच्या एका इलेमेंटला म्हणजे एक एफ हे असं रिलेशन असतं की त्याच्यातला प्रत्येक इलेमेंटला म्हणजे इकडचा जो सेट ए आहे त्याच्यामधल्या प्रत्येक इलेमेंटला जे आहे तिकडे युनिक इलेमेंट असला पाहिजे, युनिक इमेज असली पाहिजे बिलॉंग्स टू बी, हा त्याचा अर्थ होतोय. अशा याला आपण म्हणणार आहोत फंक्शन. हे जर आणखी तुम्हाला डिटेलमध्ये सांगायचं असेल किंवा समजून सांगायचं असेल तर याला अगदी सोप्या पद्धतीने सांगतो बघा. एफ ने आपण फंक्शन जनरली दाखवतो, ते दाखवताना एफ फ्रॉम ए टू बी असं ते रिलेशन असेल सच दॅट, त्याच्यामध्ये त्याला डिफाईन करताना याच्यातला इलेमेंट घ्यायचा एक्स बिलॉंग्स टू ए, या याच्यामधला इलेमेंट घ्यायचा एफ ऑफ एक्स इज इक्वल टू आणि इकडचा इलेमेंट घ्यायचा बी, म्हणजे या ठिकाणी एक्स हा बिलॉंग्स टू ए आहे अँड वाय हा बिलॉंग्स टू बी असेल. याला आपण म्हणणार आहोत फंक्शन. या पद्धतीने फंक्शन दाखवलं जातं. आता मित्रांनो आणखी सोप्या पद्धतीने सांगायचं असेल बाय ग्राफिकली, तर यात जर समजा मला एखादा ज्या प्रकारे मी असं म्हटलं की फंक्शन असं आपण दाखवतोय, मी असं म्हटलं की y इज इक्वल टू 2x असं काहीतरी म्हटलंय मी, y इक्वल टू 2x हे एक फंक्शन आहे, कारण दिसतंय की y आहे इक्वल टू हे एफ ऑफ एक्स मी या ठिकाणी 2x म्हटलाय. म्हणजे x आणि y यांच्यामध्ये काय रिलेशन आहे तर y हा 1 च्या दुप्पट आहे, हे त्यांच्यातलं रिलेशन झालं आणि हेच आपण फंक्शन बाय फॉर्म्युला मेथड लिहिलाय. आणि याला जर ग्राफिकली दाखवायचं असेल 1 2 3 4 या पद्धतीने, हा 1 2 हा 3 हा 4 या पद्धतीने जर दाखवायचं असेल तर इथे याचा दुप्पट होतोय. म्हणजे जर मी 1 ची व्हॅल्यू 1 घेतली आहे, इथे जर 1 ठेवला तुम्हाला y जो आहे तो 2 मिळणार आहे. 1 आणि इथे 2 या प्रकारे पहिला इलेमेंट तुम्हाला मिळाला. त्यानंतर जर समजा मी इथे 2 ठेवला, 1 ची व्हॅल्यू 2 ठेवली आहे, तर त्यावेळेला मला हा जो आहे तो 4 मिळतोय या ठिकाणी. असं जर तुम्ही करत गेलात आणि हे जर जोडलं तर हे तुम्हाला हे फंक्शनची जी फिगर आहे ती तुम्हाला ड्रॉ करता येते. म्हणजे इथं y इक्वल टू 2x ची ही फिगर असणार आहे. म्हणजे आपण प्रत्येक फंक्शनची जी आहे ती फिगर ड्रॉ करू शकतो, कारण त्यांच्यामध्ये काहीतरी रिलेशन असतं आणि ते रिलेशन आपण जे आहे ते कार्टेशियन आपली कोऑर्डिनेट सिस्टीम जी आहे त्याच्यावरती जर आपण ते प्लॉट केले तर आपल्याला अशा पद्धतीने जे आहे ते त्यात फिगर ड्रॉ करता येईल आणि त्याच फंक्शनला आपण ज्या ठिकाणी डायरेक्टली बायोग्राफिकली पण दाखवू शकतो. तेच फॉर्म्युला मेथड असेल, टॅब्युलर फॉर्म असेल, अशा बऱ्याचशा फॉर्ममध्ये आपण फंक्शनला एक्सप्रेस करू शकतो. त्यानंतर ही डायग्राम आहे, याला आपण ॲरो डायग्राम म्हणतो. ॲरो डायग्रामने पण आपण फंक्शन जे आहे ते डिनोट करू शकतो. जसं की आता बघा इथे मी तुम्हाला जसं म्हटलो की टॅब्युलर फॉर्ममध्ये पण आपण फंक्शन मांडू शकतो. जसं की आता इथे मी तुमच्या समोर एक फंक्शन लिहिलं y इक्वल टू 2x, म्हणजे इथे तुम्हाला x आणि y च्या व्हॅल्यू जे आहेत ते ठरवायचे आहेत. तर इथे y आणि हा एफ ऑफ एक्स या ठिकाणी घ्यायचा असेल मला, सॉरी x आणि एफ ऑफ एक्स, एक्स आणि एफ ऑफ एक्स किंवा एक्स आणि वाय असं म्हटलं तरी हरकत नाही. तर मी ज्या ठिकाणी इथे x1 ठेवला, तुम्हाला एफ ऑफ एक्स त्यावेळेला म्हणजेच y हाच आपला एफ ऑफ एक्स असणार आहे मित्रांनो, लक्षात घ्या. y इक्वल टू एफ ऑफ एक्स असं आपलं फंक्शन असतं. मग मी त्याला एफ ऑफ एक्स इक्वल टू 2x घेतलाय, म्हणजे x ची व्हॅल्यू जर मी 1 ठेवली इथे तर मला या ठिकाणी ऑफकोर्स एफ ऑफ एक्स जो आहे तो 2 मिळाला. त्यानंतर जर समजा मी इथे 2 ठेवला तर एफ ऑफ एक्स मला त्यावेळेला जे आहे ते 4 मिळतोय. इथे जर 3 ठेवला 3 दुने 6, तर इथे 3 ठेवल्यावर 6 मिळतोय, 4 ठेवल्यावरती 8 मिळतोय, अशा पद्धतीने 5 ठेवल्यावरती 10 मिळतोय. हा टॅब्युलर फॉर्म त्याचा झालाय फंक्शनचा. म्हणजे हे नथिंग बट तुम्ही पाहतायत की ही ऑर्डर पेअरच आहे. 1 2 2 4 3 6 4 8 5 10 ही ऑर्डर पेअरच्या फॉर्ममध्ये पण आपण या फंक्शनला एक्सप्रेस करू शकतो. 1 2 2 4 3 6 4 8 आणि 5 10 अशा पद्धतीने. हे डिपेंड करतं की त्या ठिकाणी तुम्हाला फंक्शन जे आहे ते कुठल्यापासून कुठपर्यंत दिलेलं आहे. जसं की फॉर एक्झाम्पल एफ फ्रॉम रिअल नंबर टू नॅचरल नंबर असेल किंवा एफ फ्रॉम नॅचरल नंबर टू इंटिजर असेल. अशा प्रकारचे फंक्शन्स आपण डिनोट करू शकतो. ते ज्या पद्धतीने दिलेले असतील आपण त्या प्रकारे त्यांना जे आहेत ते
डिफाईन करू शकतो. हे आहे आपलं फंक्शन. आणि या फंक्शनचे सुद्धा आपल्याला टाईप बघायचे आहेत. याला सुद्धा डोमेन, रेंज आणि कोडोमेन असणार आहे. एक्झॅक्टली सेम जसं आपण रिलेशनचे डोमेन, रेंज आणि कोडोमेन पाहिलं आहे, सेम रूल इथे अप्लाय होत आहे. फर्स्ट कॉम्पोनंटचा सेट जो असेल तो तुमचा डोमेन असेल, सेकंड कॉम्पोनंटचा जो सेट आहे तो तुमचा रेंज असेल, आणि संपूर्ण सेट बी जो आहे, म्हणजे जर आपण एफ फ्रॉम ए टू बी असं एक्सप्रेस केलं तर संपूर्ण सेट बी जो आहे तो तुमचा कोडोमेन असणार आहे. हा कोडोमेन, हा याच्यातले जे इलेमेंट्सला तिकडे इमेज असेल तो असेल तुमचा डोमेन, आणि इकडे ज्याच्या बी सेट मधले जे इलेमेंट्सला ती इमेज जात असेल त्यावेळेला त्याला म्हटणार आहोत आपण रेंज. त्या पूर्ण सेटला जे सेकंड कॉम्पोनंटचा सेट असतो असणार आहे. अशा प्रकारे जे आहे ते आपण फंक्शन जे आहेत ते शिकू शकतो. आता इम्पॉर्टंट गोष्टीकडे आणखी वळूयात. आपला जसं मी तुम्हाला आता म्हटलो ते थोडं फास्ट बोलताना होऊन गेलं असेल, परंतु इथे आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे की इथे समजा ABCD असे इलेमेंट्स आहेत आणि इकडे 1 2 3 4 असे इलेमेंट्स आहेत. तर इथे हा A to 1 रिलेशन आहे किंवा B to 4 रिलेशन आहे, C to 2 आहे आणि D to 3 आहे. या प्रकारे तुम्हाला जर रिलेशन दिलेलं असतील तर हे जे फंक्शन आपण डिफाईन करतो आहोत, या फंक्शनमध्ये ए ची इमेज जी आहे, म्हणजे इमेज ऑफ A इज इक्वल टू 1, इमेज ऑफ B इज इक्वल टू 4, इमेज ऑफ C इज इक्वल टू 2 आणि इमेज ऑफ D इज इक्वल टू 3. अशा पद्धतीने आपण मांडू शकतो. म्हणजे हे फॉर्म्युला मेथडमध्ये एक कॉमन असतं ते वेगळं आणि आपण सेपरेटली पण मांडू शकतो आहोत बघा. म्हणजे हे जर कॉमन काहीतरी रिलेशन दाखवत असेल, म्हणजे फंक्शन मधल्या ए सेट मधले आणि बी सेट मधले इलेमेंट्स मध्ये काहीतरी रिलेशन असेल, जसं की मी असं जर एखादा सेट घेतला, सेट ए आणि हा सेट बी, याच्यामध्ये समजा इलेमेंट घेतला 1 2 3 4 आणि इकडे घेतला त्याचा 4 घेतला, याचा स्क्वेअर 2 चा स्क्वेअर 3 चा स्क्वेअर 9 घेतला, 1 चा स्क्वेअर 1 4 चा स्क्वेअर 16 घेतला, तर हे रिलेशन झालं 1 2 to 4 3 to 9 4 to 16. असे जे रिलेशन्स असतील याला आपण कॉमनली काय म्हणू शकतो, y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. म्हणजे मी एक्सचा स्क्वेअर घेतला, एक्स ए सेट मधल्या इलेमेंटचा स्क्वेअर घेतला की मला तिकडे जे आहे सेट बी मध्ये त्याचे स्क्वेअर जे मिळत आहेत ते इलेमेंट सोबत माझं रिलेशन असेल. मग इथे मी म्हणणार की 1 ची इमेज 1 आहे, 2 ची इमेज 4 आहे, 3 ची इमेज 9 आहे, 4 ची इमेज 16 आहे. आणि याच्यात जर उलट बोलायचं असेल तर 4 ची प्री इमेज 2 आहे. प्री इमेज लक्षात घ्या, याच्या उलट जर बोलायचं असेल तर त्यावेळेला मी त्याला म्हणणार प्री इमेज. प्री इमेज ऑफ 4 इज 2, प्री इमेज ऑफ 1 इज 1, प्री इमेज ऑफ 9 इज 3, प्री इमेज ऑफ 16 इज 4. अशा पद्धतीने जे आहे त्याला आपण एक्सप्रेस करू शकतो. हेही आपल्याला माहिती असायला पाहिजे. अशा पद्धतीने जे आहे मित्रांनो, तर फंक्शन, रिलेशन या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला पुढील जे आपण एक्झाम्पल घेणार आहोत NDA वर आधारित, NDAच्या एक्झामला विचारले गेलेले, त्यांच्यासाठी तुम्हाला हे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत. आता बघूयात टाइप्स ऑफ फंक्शन्स. अति महत्त्वाचे टाइप्स जे आहेत ते आपण बघूयात. टाइप्स ऑफ फंक्शन्स हे इम्पॉर्टंट टाइप्स आहेत. नंतर आपण स्टँडर्ड काही फंक्शन्स आहेत ती सुद्धा बघणार आहोत, ज्यांना फक्त आपल्याला नावं द्यायची आहेत की त्या फंक्शनला कोणत्या प्रकारचं फंक्शन म्हटलं जातं. असे पण फंक्शन्स आपण पुढे बघूयात. तत्पूर्वी आपण शिकूयात टाइप्स ऑफ फंक्शन. त्यातला पहिला टाइप आहे 1-1 फंक्शन. 1-1 फंक्शन. आता इथे वर्ड मध्येच अर्थ लपलाय बघा. 1-1 फंक्शनचा मिनिंग काय असणार आहे की इथे एकाला एकच इमेज त्या ठिकाणी असेल, म्हणजे डिफरंट इलेमेंट इन ए हॅव डिफरंट इमेज इन बी. जर एका याच्यामध्ये म्हणजे डिफरंट इलेमेंट इन ए मधल्या वेगवेगळ्या जे सेट्स मधले इलेमेंट्स असतील त्यांना हॅव डिफरंट इमेज इन बी असेल, म्हणजे इकडच्या जेवढे पण इलेमेंट्स आहेत सेट ए मध्ये, सेट बी मध्ये, हे XY Z आपण असं समजा इलेमेंट्स घेतले आणि इकडे समजा आपण ABCD असे इलेमेंट्स घेतले, तर इकडचा डिफरंट याला डिफरंट पाहिजे, इकडे वेगळा इकडे वेगळा इकडे वेगळा, म्हणजे प्रत्येकाला सेपरेट, एकालाच दोन इमेज तिकडे नको असायला पाहिजे. म्हणजे हे रिलेशन असेल 1-1, हे फंक्शन असेल 1-1 फंक्शन. म्हणजे हा X सोबत A आहे, Y सोबत C आहे, Z सोबत D आहे, त्यावेळेला हे फंक्शन असणार आहे 1-1 फंक्शन. याला जर आपल्याला थोडक्यात दाखवायचं असेल तर f ऑफ x1 इज इक्वल टू f ऑफ x2 हे त्यावेळेला इक्वल असेल तेव्हाच शक्य आहे जेव्हा x1 इज इक्वल टू x2 आहे. मग अशा फंक्शनला आपण म्हणणार आहोत. आणि हे पण कोणासाठी, फॉर ऑल x1 x2 बिलॉंग्स टू सेट A.
म्हणजे एफ ऑफ x1 इज इक्वल टू एफ ऑफ x2 इम्प्लाइज x1 इज इक्वल टू x2. हे फंक्शन असणार आहे आपलं 1 1 फंक्शन. सेकंड फंक्शन बघूयात, मेनी वन फंक्शन. मेनी वन फंक्शन मध्ये आता वर्ड तिथेच आहे लपलेला. हे बघा, या वर्ड मध्येच आपल्याला सगळं काही आपल्याला त्याची कन्सेप्ट लपलेली सापडते. तर मेनी वन म्हटलंय म्हणजे याचा अर्थ काय झाला की या ठिकाणी एकाला अधिक इमेज जर असतील. आता काही ठिकाणी जे आहे, जसं फॉर एक्झाम्पल इकडे मी ABCD किंवा ABCD असं काहीतरी घेतलं आणि इकडे XYZ घेतला, तर एकालाच डबल जर तिकडे इमेज असेल, फॉर एक्झाम्पल A2B आहे, A2Y आहे, B2X आहे आणि C2Z आणि D2 सुद्धा Zच आहे. समजा इकडच्या दोन इलेमेंट्सला तिकडे एकच इमेज असेल, म्हणजे 2 or more than 2 different elements in A have the same F image in B. म्हणजे 2 आणि 2पेक्षा जास्त इलेमेंट्सला तिकडे जर सेमच इमेज येत असेल तर अशा वेळेला त्या फंक्शनला म्हणलं जाणार आहे मिनी वन फंक्शन. ऑफकोर्स हे याचा अर्थ काय असणार आहे की एफ ऑफ x1 नॉट इक्वल टू एफ ऑफ x2 असेल, इम्प्लाइज x1 नॉट इक्वल टू x2 फॉर ऑल x1 बिलॉंग्स टू x1 अँड x2 बिलॉंग्स टू सेट A. अशा वेळेला आपण म्हणू शकतो की ते जे फंक्शन आहे ते मिनी वन फंक्शन आहे. एवढं पुसूयात मित्रांनो आणि मग पुढे कंटिन्यू सुरू करूयात. यानंतर जो पुढचा टाइप असेल, आता हा 1 1 झालाय, मेनी वन झालाय, त्यानंतर आहे इनटू फंक्शन. मेन त्याचे मूळ जे आहेत ते 4च प्रकार आहेत, मेनी वन, 1 1, इनटू आणि ऑन टू. आता इनटू फंक्शन बघूयात. इनटू फंक्शनचा मिनिंग ॲटलिस्ट वन इलेमेंट इन बी विच इज नॉट एफ इमेज ऑफ एनी इलेमेंट इन ए. हे पण अगदी सिंपल आहे बघा, बाय फिगर तुम्हाला लगेच कळेल. इथे ए सेट आहे, बी सेट आहे, यात ABCD असे इलेमेंट आहेत. समजा इथे XYZ असे इलेमेंट आहेत, झेड किंवा इथे अल्फा आणखी एक इलेमेंट घेऊन घेतोय. तर A2Y, B2X, C2Z असेल आणि D2 परत Y असेल. म्हणजे एक ऑब्झर्व केला असेल आपण की एक इलेमेंट या ठिकाणी सुटला आहे. म्हणजे जर समजा बी सेट मधला एखादा इलेमेंट सुटून जात असेल, तो आपल्या रिलेशन मध्ये कन्सिडर केला जात नसेल, फंक्शन मध्ये कन्सिडर केला जात नसेल, तर हे जे फंक्शन आपण डिफाईन केलेलं आहे A to B, याच्यामध्ये एखादा बी सेट मधला इलेमेंट सुटला की म्हणजे ज्याला जो कोणाचीही इमेज नाही असं असेल, तर अशा वेळेला या फंक्शनला आपण म्हणणार आहोत इनटू फंक्शन. आणि तेच त्याच्या उलट ऑन टू फंक्शन असेल. जर समजा इकडच्या प्रत्येक इलेमेंटला, इकडे जेवढे पण इलेमेंट्स आहेत, समजा इकडे ABC असे इलेमेंट आहेत, इकडे XYZ असे इलेमेंट आहेत आणि इकडच्या प्रत्येक इलेमेंटला जर समजा तिकडे इमेज असेलच, म्हणजे प्रत्येक नंबर जो आहे इकडचा सुटला चालेल, परंतु इकडचा जो आहे त्याला प्रत्येकाला जर तिकडे इमेज असेल, म्हणजे याचा अर्थ अगदी शॉर्ट मध्ये सांगायचं असेल तर याचा कोडोमेन इक्वल टू जर रेंज येत असेल, रेंज आणि कोडोमेन हे दोघे जर इक्वल असतील, तर अशा वेळेला म्हणता येईल की ते ऑन टू फंक्शन आहे. अगदी इझी आहे. हे चारही जे टाईप आपण पाहतोय, 1 1चा मिनिंग अगदी इझी आहे की इथे तुम्हाला 1 to 1 रिलेशन असेल, डबल रिपीट व्हायला नको. इथे जर रिपीटेशन होत असेल मेनी वन मध्ये, म्हणजेच 1 2 किंवा 2पेक्षा जास्त इलेमेंट्सला तिकडे एकच इमेज असेल, अशा वेळेला इनटू म्हणजे काय, तर इथे एखादा इलेमेंटला इमेजच नसेल, सॉरी एखादा इलेमेंट कोणाचाच इमेज नसेल, अशा वेळेला ते इनटू फंक्शन असेल. ऑन टू फंक्शन मध्ये जे आहे ते प्रत्येक इलेमेंटला तिकडे इमेज असेलच आणि तिकडच्या प्रत्येक इमेजला इकडे प्री इमेज असेलच, अशा वेळेला ते असणार आहे ऑन टू फंक्शन. आता ह्या सगळ्यांचं जर मर्ज आपण केलंय, मर्जिंग जर केलं, काय मर्जिंग, 1 1 इनटू एखादं फंक्शन हे 1 1 आणि इनटू एक सोबत राहू शकते, 1 1 इनटू एक साथ राहू शकतं. परंतु कुठलंही फंक्शन, एकच फंक्शन इनटू आणि ऑन टू राहू शकत नाही एकाच वेळी, किंवा कुठलंही फंक्शन 1 1 आणि मेनी वन राहू शकत नाही एकाच वेळी. परंतु एकाच वेळी एखादं फंक्शन 1 1 पण राहू शकतं, इनटू पण राहू शकतं, शिवाय मेनी वन आणि इनटू पण राहू शकतं. मेनी वन इनटू एखादं फंक्शन राहू शकतं, म्हणजे ते मेनी वन पण आहे आणि इनटू पण आहे असं राहू शकतं. किंवा 1 1 आणि ऑन टू एखादं फंक्शन राहू शकतं. एखादं फंक्शन जे आहे ते 1 1 अँड ऑन टू असं राहू शकतं आणि यालाच आपण म्हणतो बायजेक्टिव्ह फंक्शन. यालाच त्यावेळेला बायजेक्टिव्ह फंक्शन असं म्हटलं जातं.
आपण हे जे लिहिले यांना पण इंजेक्टिव्ह फंक्शन, इंजेक्टिव्ह असं म्हटलं जातं. तर हे लक्षात ठेवा मित्रांनो, हे नावं आपल्याला कामी येऊ शकतात. हे 1-1 ऑन टू फंक्शन, हे बायजेक्टिव्ह फंक्शन त्याला म्हटलं जातं. त्यानंतर एखादं फंक्शन जे आहे ते 1-1 मेनी वन आणि ऑन टू सुद्धा राहू शकतं. म्हणजे ऑन टू, इन टू आणि मेनी वन या सगळ्यांचा जो एकमेकांसोबतचं रिलेशन आहे की कोणते फंक्शन एका वेळी काय राहू शकतात हेही आपल्याला माहिती असणं गरजेचं होतं. अशा प्रकारे जे आहेत ते आपले मूळ टाईप जे आहेत ते 4 टाईप्स आहेत. हे जे आहेत मी तुम्हाला असं म्हटलो की ह्याच डिफिनेशन त्याचे रिपीट होतील. म्हणजे जर ते फंक्शन 1-1 आहे आणि इन टू आहे तर त्याला आपण 1-1 इन टू फंक्शन म्हणू. मेनी वन असेल, इन टू असेल तर त्यावेळेला आपण त्याला मेनी वन इन टू फंक्शन असं म्हणू. सगळ्यात इम्पॉर्टंट जे आहे ते आपलं 1-1 ऑन टू फंक्शन आहे, ज्याला आपण बायजेक्टिव्ह म्हणतो आहोत. बायजेक्टिव्ह फंक्शन हे फंक्शन जेव्हा असतं ना तेव्हाच त्याला एफ इनव्हर्स सुद्धा एक्झिस्ट होतो. जे एखाद्या फंक्शन हे 1-1 ऑन टू असेल तर त्याचा इनव्हर्स जो आहे तो काढता येतो, तरच त्याला इनव्हर्स फंक्शन हे राहू शकतं. अशा प्रकारचे जे आहेत आपण जे मूळ टाईप आहेत ते पाहिलेले आहेत. आता बघूयात स्टँडर्ड फंक्शन्स. आता असे फंक्शन्स ज्यांना आपल्याला एका प्रकारे नावे ठेवायची आहेत की ते फंक्शनला कोणत्या प्रकारचं फंक्शन म्हटलं जातं, अशी एक एक करून आपण सगळे फंक्शन्स बघूयात. आणि मग या ठिकाणी फंक्शन जो टॉपिक आहे तोही आपला बऱ्यापैकी क्लिअर होऊन जाईल. त्यात सुरुवातीचा आहे समजा कॉन्स्टंट फंक्शन असेल. आता इथे वर्ड प्रमाणे आपण जाऊयात. हे थोडं फास्ट घेऊयात कारण इथे फक्त नावं आपण त्यांना देतोय, फार नवीन आपल्याला याच्यात शिकायचं नाही. कॉन्स्टंट फंक्शन आहे. कॉन्स्टंट फंक्शन मध्ये वर्ड जो आहे त्यानुसार जर एखादं फंक्शन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू नुसता कॉन्स्टंट नंबर असेल तर अशा फंक्शनला आपण म्हणणार आहोत कॉन्स्टंट फंक्शन. आयडेंटिटी फंक्शन कोणाला म्हणणार मित्रांनो? आयडेंटिटी फंक्शन. आयडेंटिटी फंक्शन ज्या वेळेला त्या फंक्शनला तुम्ही कुठलीही व्हॅल्यू ठेवली तरी तुम्हाला तेच आन्सर मिळत असेल अशा फंक्शनला आपण आयडेंटिटी फंक्शन असं म्हणणार आहोत. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्सच येईल. म्हणजे इकडे तुम्ही ए सेटमधला कुठलाही इलेमेंट ठेवा, तुम्हाला बी सेटमधला इलेमेंट पण तोच मिळत असेल तर ते फंक्शन जे आहे ते आयडेंटिटी फंक्शन असेल. पुढचं आहे रेसिप्रोकल फंक्शन. रेसिप्रोकल फंक्शन. रेसिप्रोकल फंक्शन म्हणजे काय? जर तुम्हाला एफ ऑफ एक्स इज इक्वल टू त्याचा रेसिप्रोकल मिळत असेल, इकडे जे ठेवलं एक्सची व्हॅल्यू काहीतरी तुम्ही पुट केली आणि तिकडे तुम्हाला वायची व्हॅल्यू जी आहे ती 1/x याच फॉर्ममध्ये मिळते आहे, असेल त्याला आपण म्हणणार आहोत रेसिप्रोकल फंक्शन. नेक्स्ट आहे रॅशनल फंक्शन. रॅशनल फंक्शन जे फंक्शन जे आहे ते आपल्याला त्याच्या रॅशनल फॉर्ममध्ये मिळत असेल, म्हणजेच ते फंक्शनमध्ये तुम्हाला जी ऑफ एक्स डिवायडेड बाय एच ऑफ एक्स अशा फंक्शनमध्ये मिळत असेल, व्हेअर एच ऑफ एक्स नॉट इक्वल टू 0. अशा वेळेला जे फंक्शन मिळेल जी ऑफ एक्स अपॉन एच ऑफ एक्स या फंक्शनला आपण म्हणणार आहोत रॅशनल फंक्शन. नेक्स्ट आहे ऑब्सोल्यूट फंक्शन किंवा त्याला आपण मॉड्युलस फंक्शन पण म्हणतो. ऑब्सोल्यूट फंक्शन और मॉड्युलस फंक्शन. यात आपल्याला माहिती आहे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू समजा मॉड ऑफ एक्स असेल, याच्यात 2 व्हॅल्यूज मिळतात. आपल्याला माहिती आहे 2 व्हॅल्यूज अशा मिळतात की ते एक्स असेल ज्या वेळेला एक्स हा ग्रेटर दॅन 0 असेल आणि -x असेल जेव्हा एक्स हा लेस दॅन 0 असेल. अशा प्रकारचं जे फंक्शन असतं त्या फंक्शनला आपण म्हणणार आहोत ऑब्सोल्यूट फंक्शन किंवा मॉड्युलस फंक्शन. नेक्स्ट आहे ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन. ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन याला सिम्बॉलिकली या प्रकारे दाखवलं जातं. स्क्वेअर ब्रॅकेटच्या आत आपण त्याला लिहितो असं फंक्शन असेल त्या फंक्शनला आपण म्हणणार आहोत ग्रेटेस्ट इंटिजर. या फंक्शनची जी फिगर आहे ती अशी स्टेप सारखी येते, म्हणून या फंक्शनला बघा स्टेप सारखी म्हणजे इथे समजा असं असेल, पुढचं जे आहे ते असं असेल या प्रकारे, आणि इकडचं जे आहे असं या प्रकारचे तुम्हाला फंक्शन जर मिळत असतील या प्रकारचं तुम्हाला जर त्याची फिगर मिळते, त्यामुळे या फंक्शनला आपण जे आहे ते स्टेप फंक्शन सुद्धा म्हणतो. याचं दुसरं नाव जे आहे ते स्टेप फंक्शन सुद्धा आहे, ज्याला आपण ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन असं म्हणतो आहोत. याचं दुसरं नाव मी तुम्हाला जसं म्हटलं स्टेप फंक्शन सुद्धा म्हटलं तर कारण याची फिगर जी आहे ती या प्रकारे येते आणि याला डिनोट करताना हे फंक्शन या प्रकारे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये एक्स असं त्याला एक्सप्रेस केलं जातं. नेक्स्ट आहे एक्सपोनेन्शियल फंक्शन. सगळे आता जे आपण टाईप पाहतोय मित्रांनो, हे जे स्टँडर्ड फंक्शन पाहतोय यांची सगळी नावं जी आहेत ती आपली परिचयाची आहेत. फक्त आपण तात्पुरत्या स्वरूपात त्यांना फक्त एक्सप्लेन करून पाहतो आहोत. एक्सपोनेन्शियल फंक्शन म्हणजे जे फंक्शन जे आहे ते एफ ऑफ एक्स इज इक्वल टू ए रेस टू एक्स या फॉर्ममध्ये असेल
म्हणजे व्हेरिएबल कॉन्स्टंट रेस टू व्हेरिएबल या फॉर्ममध्ये जे फंक्शन असतं त्याला आपण म्हणणार आहोत एक्सपोनेन्शियल फंक्शन. त्यानंतर लॉगॅरिथमिक फंक्शन, याची जी कंडिशन आहे ए नॉट इक्वल टू 1 पाहिजे आणि ए ऑलवेज ग्रेटर दॅन 1 असला पाहिजे. अशा प्रकारचं जे फंक्शन आपण पाहतोय ते आहे एक्सपोनेन्शियल फंक्शन. त्यानंतर याला फॉर एक्झाम्पल म्हणजे असेच 5x 8x वगैरे या टाईपचे जे फंक्शन्स आहेत ते. त्यानंतर बघा 8 नंबरचं बघूयात लॉगॅरिथमिक फंक्शन. हे लॉगच्या स्वरूपात जे फंक्शन असतं त्याला म्हणणार आहोत आपण लॉगॅरिथमिक फंक्शन. म्हणजे f ऑफ x इज इक्वल टू लॉग x या टाईपचं जे फंक्शन असतं टू द बेस a. यात कंडिशन आहेच आपल्याला माहिती आहे, ए नॉट इक्वल टू 0 किंवा 1 चालणार नाही, 1 चालेल 0 चालणार नाही आणि इज ग्रेटर दॅन 1 असं असेल तर अशा प्रकारचे जे फंक्शन्स आहेत त्याला आपण म्हणणार आहोत लॉगॅरिथमिक फंक्शन. त्यानंतर आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये ऑफकोर्स आपल्याकडे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आहेत. टेस्ट ट्रिग्नोमेट्रिक रेशोचं जे फंक्शन असेल जसं की एफ ऑफ एक्स इज इक्वल टू साइन एक्स, कॉस एक्स, टॅन एक्स, कॉट एक्स, सेक एक्स अशा प्रकारचं जे फंक्शन असतं त्याला आपण म्हणणार आहोत ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. त्यानंतर आहे इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. हेच त्याच्या उलट आपल्याला माहिती आहे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू समजा साइन इन्व्हर्स ऑफ एक्स या टाईपचं जे फंक्शन असेल त्याला आपण म्हणणार आहोत इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. त्यानंतर आहे अत्यंत महत्त्वाचे जे आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करताना ज्यावेळेला ते वर्ड त्या ठिकाणी वापरले जातात त्यावेळेला त्या वर्डचा मिनिंग आपल्याला माहिती असलं पाहिजे. तर ते आहेत इव्हन फंक्शन आणि ऑड फंक्शन. इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक इथे होतं. त्यानंतर इव्हन फंक्शन. इव्हन फंक्शन कोणाला म्हणणार मित्रांनो बघा, जर एखादं फंक्शन जे आहे वाय एफ ऑफ एक्स इज इक्वल टू समजा एखादं फंक्शन काहीतरी दिलेलं आहे आणि तुम्हाला ते फंक्शन काढताना जसं तुम्ही मायनस साईन रिप्लेस केली एक्स ऐवजी तर येणारा जे आन्सर असेल तुम्हाला काहीच फरक पडत नसेल त्याच्यामध्ये एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्सच येत असेल फॉर एव्हरी एक्स बिलॉंग्स टू ए त्या ठिकाणी त्या इलेमेंटसाठी, तर अशा वेळेला आपण म्हणू शकतो की ते फंक्शन जे आहे ते इव्हन फंक्शन आहे. याच्या एक्झॅक्टली उलट जे आहे ते ऑड फंक्शन आहे. जर समजा आपण या ठिकाणी एक्स ऐवजी मायनस एक्स रिप्लेस केला तर तुम्हाला हे मायनस एफ ऑफ एक्स असं मिळत असेल, म्हणजे ही मायनस साईन ओव्हरऑल बाहेर पण निघत असेल. एक्स ऐवजी मायनस एक्स रिप्लेस करताना च्या गोष्टी आहेत ते दोघींपैकी एक कुठलं तरी मिळणार आहे. इव्हन फंक्शन मिळेल जर तुम्हाला परत एफ ऑफ एक्सच मिळाला रिप्लेस केल्यानंतर आणि एफ ऑफ मायनस एक्स इक्वल टू मायनस मिळाला एफ ऑफ एक्स तर तेव्हा ते फंक्शन असणार आहे ऑड फंक्शन. असे काही टाईप्स जे आहेत मित्रांनो ते आपल्याला महत्त्वाचे आहेत, ते बघून घेतले आपण. हे टाईप्स जे आहेत त्यांचं नुसतं नाव जरी आलं त्या एक्झाम्पलमध्ये तरी आपल्याला तो टाईप कोणत्या प्रकारचा आहे आणि त्याचे काय कन्सेप्ट आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं. म्हणून आपण जे आहे ते हे टाईप शिकून घेतो आहोत. त्यासोबतच पुढचा जो टाईप अजून एक बाकी आपल्या मित्रांनो एक दोन पिरियडिक फंक्शन आहे. जे पिरियड त्याचा जो रिपीट होत असेल आपल्याला पिरियडिसिटी आपण ट्रिग्नोमेट्रीमध्ये पाहिली होती, तर पिरियडिसिटी जर त्या ठिकाणी परत येत असेल तर अशा प्रकारचे जे फंक्शन्स आहेत म्हणजे एक स्पेसिफिक टाईप नंतर तुम्हाला परत तेच फंक्शन मिळत असेल एक स्पेसिफिक पिरियड नंतर तर त्यावेळेला त्याला आपण पिरियडिक फंक्शन असं म्हणणार आहोत. त्यानंतर आहे सिग्नम फंक्शन. सिग्नम फंक्शन त्याला आपण म्हणणार बघा सिग्नम फंक्शन. हे फंक्शन जे आहे ते या प्रकारचं असतं एफ ऑफ एक्स इज इक्वल टू ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ एक्स डिवायडेड बाय एक्स जर तुम्हाला मिळत असेल, म्हणजेच याला डिफाईन करताना आपण असं डिफाईन करतो याचं तीनच व्हॅल्यू येतात, एक -1 एक्स लेस दॅन 0 असताना, 0 एक्स इक्वल टू 0 असताना आणि 1 एक्स इज ग्रेटर दॅन 0 असताना. या तीनच व्हॅल्यू त्या ठिकाणी मिळतात. अशा प्रकारचं जे फंक्शन असतं त्या फंक्शनला आपण म्हणणार आहोत सिग्नम फंक्शन. अगदी इझी डेफिनेशन त्याची आहे, ॲब्सोल्यूट व्हॅल्यू म्हणजेच मॉड्युलस ऑफ एक्स डिवायडेड बाय एक्स. अशा प्रकारच्या फंक्शनला जे आहे ते आपण सिग्नम फंक्शन असं म्हणणार आहोत. त्यानंतर आहे कॉम्पोजिशन. जसं आपण रिलेशनचं कॉम्पोजिशन पाहिलं आहे एक्झॅक्टली सेम कॉम्पोजिशन ऑफ म्हणजे कॉम्पोजिट फंक्शन त्याला आपण म्हणतो. कॉम्पोजिट फंक्शन किंवा कॉम्पोजिशन ऑफ टू फंक्शन्स. कॉम्पोजिट फंक्शन समजा त्या ठिकाणी एफ आणि जी असे दोन फंक्शन असतील, एफ फ्रॉम ए टू बी असेल अँड जी फ्रॉम बी टू सी असेल, तर अशा वेळेला एफ कॉम्पोजिट जी फंक्शन जे आहे ते तुम्हाला ए टू सी असं एक्सप्रेस करता येईल. या फंक्शनला आपण कॉम्पोजिट फंक्शन असं म्हणणार किंवा कॉम्पोजिशन ऑफ टू फंक्शन असं म्हटलं जाईल. याला डिफाईन करताना अगदी इझी आहे. एक सेट, दुसरा सेट आणि तिसरा सेट आहे. ए सेट, बी सेट, सी सेट. इथे एक्स इलेमेंट, वाय इलेमेंट, झेड इलेमेंट असेल.
ए टू बी डिफाईन केलंय, त्यानंतर बी टू सी डिफाईन केलं आणि डायरेक्ट तुम्हाला इकडनं डिफाईन केला, तर त्या फंक्शनला आपण म्हणणार आहोत कॉम्पोजिट फंक्शन. म्हणजे एक्स आणि झेडचं जे रिलेशन असेल ते डायरेक्ट एक्सप्रेस केलं असेल तर त्याला आपण म्हणणार कॉम्पोजिट फंक्शन. आणि याला जर फॉर्म्युल्याच्या सहाय्याने डिफाईन करायचं असेल तर एफ कॉम्पोजिट जी ऑफ एक्स इज इक्वल टू डायरेक्टली आपल्याला मिळणार एफ ऑफ जी. म्हणजे यांचं कॉम्पोजिशन तुम्हाला या प्रकारे मिळणार आहे, एफ कॉम्पोजिट जी इज इक्वल टू एफ ऑफ जी ऑफ एक्स. किंवा याला जर उलट डिफाईन जर केलं असेल जी कॉम्पोजिट एफ ऑफ एक्स, तर हे असणार आहे जी ऑफ एफ ऑफ एक्स या टाईपचं फंक्शन. या फंक्शनला आपण म्हणणार आहोत कॉम्पोजिट फंक्शन. हे आपण याचा जो प्रकार आहे तो आपण डिफरन्शिएशनमध्ये पाहून घेतला आहे. याच्या टाईपचे जे कॉम्पोजिट टाईपचे फंक्शन्स असतात यांना कसं डिफरन्शिएट केलं जातं, म्हणजे फंक्शन ऑफ अनदर फंक्शन असेल तर अशा वेळेला आपण त्याला पुन्हा डिफरन्शिएट करत होतो. त्या ठिकाणी आपण याचं जे डिटेलिंगमध्ये आहे ते एक्झाम्पल सॉल्व्ह करून घेतलेले आहेत. म्हणजे या फंक्शनचं आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं, म्हणून त्यावरून आपण इतर जे टॉपिक आहेत आपले मॅथमॅटिक्समधले ते टॉपिक आपण त्या साहाय्याने सॉल्व्ह करून घेतो. आणि लास्ट जो आपला एक्सप्लेन करायचा बाकी असलेला टॉपिक आहे तो म्हणजे इनव्हर्स फंक्शन. इनव्हर्स फंक्शन जे आहे ते लास्ट आपण एक्सप्लेन करतो आहोत. म्हणजे आपला थेरॉटिकल पार्ट जो आहे तो या ठिकाणी आपला कंप्लीट होईल. आणि ते ॲक्च्युली थोडक्यात आपण एक्सप्लेन केलेलं आहे. जर एफ फंक्शन हे ए टू बी असेल तर एफ इनव्हर्स फंक्शन जे आहे ते बी टू ए असं एक्सप्रेस केलं जातं. म्हणजे या ठिकाणी समजा एफ ऑफ एक्स इज इक्वल टू वाय आहे तर इथे तुम्हाला एफ इनव्हर्स ऑफ वाय इज इक्वल टू आहे एक्स मिळेल. ह्या फंक्शनला त्यावेळेला आपण म्हणणार इनव्हर्स फंक्शन. अगदी सोपं आहे मित्रांनो हे. याला फक्त इनव्हर्स फंक्शन काढताना काय गोष्टींची काळजी घ्यावी आणि काय केलं जावं हे फक्त लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यात पहिली स्टेप असेल तुमची, एखादं फंक्शन जर इनव्हर्स काढायचं असेल एखाद्या फंक्शनचा तर सगळ्यात पहिलं काम असायला पाहिजे की पुट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू वाय. एफ ऑफ एक्स इक्वल टू वाय पुट करायचा आणि दिलेलं जे काही इक्वेशन आहे आपलं वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स या इक्वेशनला, म्हणजे हे इक्वेशन जे आहे ते असं सॉल्व्ह करा की तुम्हाला एक्स इज इक्वल टू एफ ऑफ जी ऑफ वाय या फॉर्ममध्ये ते मिळालं पाहिजे. म्हणजे आपण एक्सची व्हॅल्यू फाइंड करतो आणि मग आपल्याला त्या फंक्शनचा इनव्हर्स फाइंड करता येतो. तुम्हाला एक्सला रिप्लेस करायचं आहे, म्हणजे एक्सप्रेस करायचं आहे वाय मध्ये, रिप्लेस नव्हे सॉरी, एक्सला एक्सप्रेस करायचं आहे वाय या व्हेरिएबलमध्ये. आणि मग तो एक्सप्रेस केल्यावर तुम्हाला जेव्हा तुम्ही इंटरचेंज करता तुम्हाला डायरेक्टली ते जे इनव्हर्स फंक्शन आहे ते फाइंड करता येतं. अशा पद्धतीने जे आहे ते आपण थेरॉटिकल पार्ट हा पूर्ण रिलेशन आणि फंक्शनचा पाहून घेतलेला आहे. यानंतर आपल्या पुढच्या स्लाइडमध्ये आपण बघणार आहोत या प्रिव्हियस एक्झाम्समध्ये जे क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत त्यातले काही क्वेश्चन जे आहेत ते आपण घेऊ आणि पुढच्या स्लाइडमध्ये जे आहे ते तुमचं क्लिअर होईल की आपण हे टॉपिक जे आहेत ते का शिकतो आहोत ते. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण जो काही टॉपिक आता शिकलेलो आहोत रिलेशन्स अँड फंक्शन्स त्यावर आधारित काही प्रिव्हियस एक्झाम्समध्ये विचारलेले जे क्वेश्चन्स आहेत ते आपण बघणार आहोत. तर सुरुवातीला बघूयात 2023च्या सेकंड एक्झाममध्ये झालेले जो क्वेश्चन्स आलेले होते त्या प्रिव्हियस एक्झाममध्ये. ते क्वेश्चन्स होते क्वेश्चन नंबर 21 आणि 22 हे त्यावेळेला विचारले गेलेले क्वेश्चन्स आहेत. द कार्टेशियन प्रोडक्ट ए क्रॉस ए हॅज 16 एलिमेंट्स अमंग विच आर ऑर्डर पेअर 02 अँड ऑर्डर पेअर 13. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ऑर आर करेक्ट. दोन स्टेटमेंट दिलेले आहेत. फर्स्ट स्टेटमेंट इज इट इज पॉसिबल टू डिटरमाइन सेट ए, म्हणजे सेट ए जो आहे तो आपल्याला फाइंड करता येणार आहे. सेकंड स्टेटमेंट आहे ए कार्टेशियन प्रोडक्ट ए कंटेन्स द इलेमेंट्स 3 2 आणि त्याच्यामध्ये 3 2 हा इलेमेंट सुद्धा येईल असं आपल्याला या क्वेश्चन मध्ये विचारलेलं आहे. तर बघूयात. याचं म्हटलंय त्यांनी की सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह किंवा आन्सर युझिंग दिस कोड गिवन बिलो. ऑप्शन दिलेले आहेत ओनली 1, सेकंड ऑप्शन आहे ओनली 2, थर्ड ऑप्शन आहे बोथ A1 and 2 अँड थर्ड ऑप्शन लास्ट ऑप्शन आहे नायदर 1 नॉर 2. सुरुवातीला यांनी म्हटल्याप्रमाणे या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आपण हे 21चा आन्सर घेतोय. ए क्रॉस ए म्हणजे कार्टेशियन प्रोडक्ट जो आहे याच्यात जर टोटल नंबर ऑफ इलेमेंट हे 16 आहेत तर आपण पाहिलं यापूर्वी की जर दोन सेट असतील त्यांचा जर नंबर ऑफ इलेमेंट काढायचे असतील एकामध्ये जर नंबर ऑफ इलेमेंट इन ए इक्वल टू एम असेल आणि नंबर ऑफ इलेमेंट इन बी इज इक्वल टू समजा एन असेल तर याच्यात mn इलेमेंट असतात. म्हणजे याचा अर्थ त्यांचा प्रोडक्ट असतो आणि हे दोघी सेट इक्वल आहेत, सेम सेट आहेत. म्हणून ऑफकोर्स या ठिकाणी नंबर ऑफ इलेमेंट इन ए हा 4 × 4 असल्यामुळे इथे तुम्हाला नंबर ऑफ इलेमेंट इन ए जे आहेत ते 4 मिळणार आहेत.
म्हणजे नंबर ऑफ इलेमेंट इन सेट ए आर 4. आपल्याला एकदा का ते मिळालेलं आहे. आता पुढचं बघा पॉसिबल आहे किंवा नाही हे आपल्याला चेकआउट करायचं आहे. इट इज सेट ए हॅव्हिंग 4 इलेमेंट्स. आता सेट ए ला जर 4 इलेमेंट्स आहेत तर इथे ते इलेमेंट्स काय राहू शकतात बघा, कारण त्यांनी आपल्याला पॉसिबल इलेमेंट्स पण दिलेले आहेत जे की 0, 2 आणि 1, 3 असे 2 इलेमेंट्स आपल्याला दिलेले आहेत जे त्याचे पॉसिबल इलेमेंट्स आहेत. तर ऑफकोर्स या ठिकाणी 1, 2, 3, 4 असे तुम्हाला जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर 1, 2, 3 फक्त 0, 1, 2 आणि 3 असे जे 4 इलेमेंट्स आहेत हे 4 इलेमेंट्स ते पॉसिबल इलेमेंट्स राहू शकतात. म्हणजे डायरेक्टली आपल्याला तो सेट मिळून जातोय, कारण आपल्या याच्या सोबत जर तुम्ही हे इलेमेंट त्याचे इलेमेंट्स असतील त्या रिलेशनचे त्या कार्टेशियन प्रॉडक्टचे, तर याचा सरळ मिनिंग होतोय की यात 0, 1, 2, 3 हे इलेमेंट्स कुठल्या तरी सेटमध्ये असतील आणि ते दोघी सेट इक्वल आहेत, सेम आहेत, म्हणून त्या ठिकाणी 0, 1, 2, 3 हे सेट मिळतात. म्हणजे हे फर्स्ट स्टेटमेंट जे ते आपलं ट्रू आहे की या ठिकाणी आपल्याला मिळतंय ए फाइंड करता येतोय. म्हणजे आपलं पहिलं स्टेटमेंट करेक्ट आहे. इट इज पॉसिबल टू डिटरमाइन सेट ए. आणि सेकंड स्टेटमेंट काय आहे बघा, सेकंड स्टेटमेंट आहे ए कार्टेशियन प्रॉडक्ट ए कंटेन्स द इलेमेंट 3, 2. ऑर्डर पेअर 3, 2 त्याच्यामध्ये येईल का, तर ऑफकोर्स येईल तो, कारण आपण ज्यावेळेला ए सोबत एचा जर आपण कार्टेशियन प्रॉडक्ट काढला तर 0, 1, 0, 2, 0, 3 येईल, 1, 2, 1, 3 येईल, 1, 0 येईल, 2, 1, 2, 0 येईल, 2, 3 सुद्धा त्याच्यामध्ये येईलच आणि 3, 2 सुद्धा त्याच्यामध्ये येईल. म्हणून ऑफकोर्स या ठिकाणी 100% 3, 2 हा सुद्धा इलेमेंट त्या दोघींच्या कार्टेशियन प्रॉडक्ट मध्ये असणार आहे. म्हणून सेकंड स्टेटमेंट सुद्धा करेक्ट आहे आणि म्हणून आपला ऑप्शन जो आहे ऑप्शन सी बोथ 1 and 2 आर करेक्ट असं म्हणता येईल. नेक्स्ट पाहूयात क्वेश्चन नंबर 22. 2023च्या सेकंड एक्झाम मध्ये विचारला गेलेला आहे. लेट ए इज इक्वल टू सेट दिलाय 1, 2, 3 अप टू 20. डिफाइन रिलेशन आर फ्रॉम ए टू ए बाय आर. रिलेशन दिलेला आहे आर इज इक्वल टू ऑर्डर पेअर XY सच दॅट 4x - 3y इज इक्वल टू 1 where XY belongs to A. Which of the following statement is or are correct? 3 स्टेटमेंट दिलेले आहेत. फर्स्ट स्टेटमेंट आहे द डोमेन ऑफ आर इज, त्या ठिकाणी सेटमध्ये 1, 4, 7, 10, 13, 16 असे तुम्हाला इलेमेंट्स दिलेले आहेत डोमेन मधले. रेंज मधले इलेमेंट दिलेत सेकंड स्टेटमेंट मध्ये इज 1, 5, 9, 13, 17 आणि थर्ड स्टेटमेंट आहे द रेंज ऑफ आर इज इक्वल टू द को डोमेन ऑफ आर. तिसरं स्टेटमेंट सांगतंय की रेंज आणि डोमेन हे जे आहेत को डोमेन आहे ते इक्वल असतील. म्हणजे अशा वेळेला ते 1, 1 फंक्शन असतं. परंतु आता इथे आपण सुरुवातीला जे काही दिलेलं आहे रिलेशन, त्या रिलेशन मध्ये तुम्हाला दिलंय 4x - 3y इज इक्वल टू 1. हे रिलेशन जर आपण व्यवस्थित काढून घेतलं इथे तर आपण याला काय करूयात, त्याला त्या साईडला पाठवूयात आणि याला इकडे म्हणजे 4x - 1 डिवाइड बाय 3 आणि इक्वल टू हा तुम्हाला y मिळणार आहे. आता यांनी आपल्याला रेंज ज्या पॉसिबल व्हॅल्यूज आपल्याला दिले ए मध्ये इलेमेंट्स आहेत 1, 2, 3, 4 अप टू 20 आणि शिवाय त्यांनी रेंज जी आपल्याला फर्स्ट स्टेटमेंट मध्ये डोमेन दिलेलं आहे. फर्स्ट स्टेटमेंटचं डोमेन आपल्याला माहिती आहे, त्यात इलेमेंट्स आहेत 1, 4, 7 ते आपल्याला चेकआउट करायचे आहेत. 7, 10, 13 आणि 16 आणि रेंज पण आपल्याला देऊन ठेवली आहे ती आहे 1, 5, 9, 13 आणि 17. आपल्याला चेकआउट करायचा तर एक एक व्हॅल्यू बघूयात. आपल्याला हे असं दिलेलं आहे तर त्याच्यावरून आपण रिलेशन नुसार आपल्याला एलिमेंट्स मिळतात का पाहूयात. सुरुवातीला आपण डोमेन मधला 1 इथे जर ठेवला 4x - 1 या ठिकाणी मिळतोय. जर x ची व्हॅल्यू 1 ठेवली तर इथे 1 × 4, 4 - 1 इज 3, 3/3 इज 1 म्हणजे तुम्हाला y सुद्धा त्या वेळेला 1 मिळतोय. त्यानंतर समजा आपण इथे 4 ठेवली x ची व्हॅल्यू, जर समजा 4, 4, 4 = 16, 16 - 1 इज 15, 15 डिवाइडेड बाय 3, 5 3 = 15 त्यामुळे 4, 5 येईल. त्यानंतर जर आपण इथे 7 ठेवलाय, 7 × 21 मधून 1 गेला, 7 × 28, 28 मधून 1 गेला 27, 27 म्हणजे इथे 7 ठेवल्यानंतर आपल्याला मिळतो आहे बघा 7 × 28, 28 मधून 1 गेला म्हणजे 9 × 27 या ठिकाणी 9 तुम्हाला मिळतोय. त्यानंतर जर समजा आपण इथे सपोज नंतरचा 10 ठेवलाय, 1 ची व्हॅल्यू जर 10 ठेवली 40 मधून 10 चौक 40, 40 मधून 1 गेला 39 भागिले 3 जर गेला 3 × 1 3 आणि 3 × 3 = 9, 13 तुम्हाला मिळतोय. आणि त्यानंतर जर समजा आपण इथे 13 ठेवला इन द प्लेस ऑफ x, 13 × 4 -1 जर केला आपण तर आपल्याला बरोबर 17 सुद्धा मिळतो आहे. परंतु
जर तुम्ही इथे 16 ठेवला तर आता ऑफकोर्स हे तुम्हाला पुढचा नंबर जो आहे तो मिळत नाही. म्हणजे 16 एकची व्हॅल्यू ठेवल्यावरती y जो आहे तो आपल्याला याच्यापेक्षा मोठा मिळतो आहे, जो आपल्या ए मध्ये बिलॉंग्स करत नाही. म्हणजे याचा काय अर्थ होतोय की या ठिकाणी आपल्याला ज्या प्रकारे डोमेन दिलेली होती त्यानुसार जो रेंज आहे ती रेंज मिळते आहे. रेंज म्हणजे सेकंड कॉम्पोनंटचा सेट असतो, तो आहे 1. त्यानंतर 1 एक मिनिट, याला भाग जातोय का? 13 52, 52 मधून एक गेला 51, 51 17 ते 51 बरोबर, म्हणजे ते करेक्ट आहे. परंतु याला जर आपण 16 ठेवला, इथे 16 ला आपल्याला 16 64 होता, 64 एक गेला 63 आणि 3 दुने 6 आणि 3 1 3 असा 21 मिळतोय. म्हणजे हा नंबर त्यात इन्क्लूड होऊ शकत नाही, म्हणून आपण तो घेतला नाही मित्रांनो, लक्षात घ्या. तर मग इथे आपल्याला जी रेंज मिळते आहे ती 1 5 9 13 आणि 17 पर्यंत मिळते आहे. म्हणजे रेंज करेक्ट आहे त्या दिलेल्या रिलेशन नुसार. परंतु जर तुम्ही ऑब्झर्व केला असणार तर डोमेन जो आहे तो डोमेन आपल्याला थोडासा वेगळा मिळतोय आणि तो डोमेन मध्ये एक इलेमेंट जो आहे 16 ठेवल्यानंतर तुम्हाला 21 मिळतो, म्हणजे तो सॅटिस्फाय करणार नाही. म्हणजे 16 आपल्याला चालणार नाहीये, एकची व्हॅल्यू जी आहे ती आपण 16 ठेवू शकत नाहीत. त्यामुळे डोमेन जो आहे तो रॉंग आहे. म्हणजे हे फर्स्ट स्टेटमेंट जे आहे ते रॉंग आहे, सेकंड स्टेटमेंट जे आहे ते करेक्ट आहे. आणि हे आपण म्हणतोय की तो सेट आहे तो नॅचरल नंबरचा सेट आहे. बघा क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय, नाही रिअल नंबरचा सेट आहे. द रेंज ऑफ आर इज इक्वल टू द को डोमेन ऑफ आर. आणि रेंज आणि कोडोमेन हे इक्वल असतील असं म्हणतात, पण हा आपला कोडोमेनचा सेट आहे. स्वतः सेट ए जो आहे तो स्वतः कोडोमेन असतो. आपण शिकलोय थिओरॉटिकल पार्ट शिकत असताना या ठिकाणी जर समजा आर रिलेशन ए टू बी असेल तर स्वतः सेट बी जो आहे तो कोडोमेन असतो. आणि इथे आपला डोमेन आणि आपला रेंज आणि कोडोमेन जे आहे ते दोघे इक्वल आलेले नाहीत, म्हणून थर्ड स्टेटमेंट जे आहे ते सुद्धा रॉंग आहे. म्हणून आपला जो ऑप्शन असेल तो ऑप्शन आहे ऑप्शन बी, ओनली 2. सेकंड स्टेटमेंट जे आहे तेच फक्त त्या ठिकाणी करेक्ट असणार आहे. क्वेश्चन जे 2025च्या फर्स्ट एक्झाम मध्ये विचारले गेलेले क्वेश्चन्स आहेत. 107 नंबर आणि 108 नंबरचे, दोघींना डायरेक्शन सेम आहेत. एक फंक्शन दिलाय लेट एफ ऑफ एफ इज इक्वल टू ऑर्डर पेअर 1 1, ऑर्डर पेअर 2 4, ऑर्डर पेअर 3 7 आणि ऑर्डर पेअर 4 10. त्यात क्वेश्चन नंबर 107 आहे, इफ f of x is equal to px plus q then what is the value of p plus q. अगदी इझी क्वेश्चन विचारला गेला हा खूपच, कारण आपल्याकडे जे रिलेशन दिलेलं आहे f of x is equal to px plus q हे लिनियर इक्वेशन आहे. आणि जर हे लिनियर इक्वेशन आहे तर इथे तुम्हाला डायरेक्टली x ची जी व्हॅल्यू आहे आपण 1 1 त्या ठिकाणी जर सुरुवातीला ठेवली, 1 1 चीच व्हॅल्यू आपण एक दिलेलीच आहे फंक्शन मध्ये, कारण आपल्याला फंक्शन असं दिलेलं आहे 1 1, त्यानंतर 2 4, त्यानंतर 3 7 आणि 4 10. यावरून आपल्याला एक गोष्ट तर लगेच क्लिअर होते की इथे याची जी रेंज आहे ती आपल्याला डायरेक्ट सांगता येईल. त्याचा सेट असतो 1, सेकंड कंपोनंटचा जो सेट आहे 1 4, त्यानंतर 7, त्यानंतर 10, ही रेंज तुम्हाला डायरेक्ट मिळते आहे. यात ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या आपण थेरॉटिकल पार्टमध्ये पाहिलेल्या आहेत की रेंज कोणाला म्हणणार, कोडोमेन, डोमेन कोणाला म्हणणार आहात. डोमेन म्हणजे फर्स्ट कॉम्पोनंटचा सेट असतो. हा जो फर्स्ट कॉम्पोनंट आहे त्याचा सेट म्हणजे आपला 1 2 3 4 हा आपला डोमेन असणार, हे आपली रेंज असणार आहे. आणि त्यांनी आता म्हटलंय की जर समजा आपण इथे 1 1 ठेवला, x ऐवजी 1 समजा पुट x इज इक्वल टू 1 ठेवला आणि y इज इक्वल टू सुद्धा 1 तिथे आहे म्हणून ठेवला, इथे y अबसेंट आहे. परंतु f ऑफ x इज इक्वल टू समजा इथे p इंटू 1 प्लस q ठेवला आहे, म्हणजे f ऑफ 1 जर मी फाइंड केला आणि इथे यानुसार त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे आपल्या याच्यामध्ये की p प्लस q काय असणार आहे. आता f ऑफ 1 म्हणजेच आपला y असणार आहे, म्हणजे हाच y असतो त्यावेळेला, त्यामुळे हा 1 तुम्हाला डायरेक्टली मिळतोय. 1 इज इक्वल टू p प्लस q, म्हणजे तुम्हाला p प्लस q ची व्हॅल्यू जी आहे ती 1 मिळते आहे. आणि हा आपला ऑप्शन आहे C1. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 108 दिलाय. आता हा 107 कंप्लीट झालाय. 108 साठी आपल्याला आवश्यक जे मटेरियल आहे ते वरती काढलंय. बघा काय म्हटलं तिथे, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. 2 स्टेटमेंट दिलेले आहेत. फर्स्ट इज f इज an 1 1 फंक्शन and f is onto function if the codomain is the set of natural number. आता बघा तुम्ही जर ऑब्झर्व केला असणार तर इथे पहिलं तर डायरेक्टली आपल्याला आन्सर येतंय की हे लिनियर इक्वेशन असल्यामुळे हे डायरेक्टली 1 1 येईल. लिनियर कुठलंही फंक्शन जे आहे ते तुम्हाला डायरेक्टली 1 1 फंक्शन मिळतं, हे बेसिक आपल्याला माहिती आहे. आता राहिला विषय f is onto function if the
कोडोमेन इज द सेट ऑफ नॅचरल नंबर. आता कोडोमेन सेट ऑफ नॅचरल नंबर म्हणता आहेत म्हणजे याचा अर्थ हा इक्वल टू n आहे. आणि आपण म्हटलंय की जोपर्यंत हे ऑन टू तेव्हा होईल ज्या वेळेला आपलं रेंज आणि कोडोमेन जे आहेत दोघी इक्वल असतील. आता रेंज इथे दिसते आपल्याला हे 10 पर्यंतच आहे आणि सेट ऑफ नॅचरल नंबर हा इन्फायनाइट नंबर ऑफ सेट आहे, म्हणजे यात इन्फायनाइट नंबर असणार आहेत. म्हणजे दोघी इक्वल असूच शकत नाही. जर रेंज आणि कोडोमेन इक्वल नाहीये तर आपण म्हणू शकतो की हे दोघी जे सेकंड जे स्टेटमेंट आहे ते आपलं रॉंग आहे, ते करेक्ट नाही आहे. आणि म्हणून आपलं फर्स्ट स्टेटमेंट जे आहे ते फक्त करेक्ट आहे, म्हणजे आपला ऑप्शन ए जो आहे तो त्या ठिकाणी करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन 34 आणि 35 हे 2024च्या सेकंड एक्झाम जी झाली होती त्या एक्झाम मध्ये विचारले गेलेले क्वेश्चन्स आहेत. त्यावेळेला हे दोघीही क्वेश्चन्स फार इझी क्वेश्चन्स होते, फक्त प्रॉपर्टीवरती बेस क्वेश्चन्स विचारले गेले. तर क्वेश्चन असा आहे बघा 34 नंबर, म्हणजे हे सगळे क्वेश्चन जे आहेत ते सेट ए मधले जे झालेली एक्झाम होती त्यात आपले ABCD सेट असतात, त्याच्यापैकी सेट ए जी क्वेश्चन पेपर आहे त्या नंबरचे हे 34-35 नंबरचे क्वेश्चन मी तुम्हाला सांगतोय ज्या वर्षी ती क्वेश्चन झाली आहे. तर इथे बघा क्वेश्चन 34 आहे लेट P and Q बी नॉन वॉइड, म्हणजे नॉन एम्प्टी रिलेशन्स आहेत ऑन अ सेट ए. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर करेक्ट. खाली काही 3 स्टेटमेंट दिलेले आहेत ABC. त्यात फर्स्ट स्टेटमेंट आहे P and Q आर रिफ्लेक्सिव्ह, implies P intersection Q is reflexive. Second statement B, P and Q are symmetric, implies P union Q is symmetric. त्यानंतर थर्ड स्टेटमेंट आहे P and Q are transitive, implies P intersection Q is transitive. Select the answer with the code of given below. आता ऑफकोर्स या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत. ए फर्स्ट ऑप्शन आहे A and B, सेकंड ऑप्शन आहे B and C, थर्ड ऑप्शन आहे A and C अँड लास्ट ऑप्शन आहे A, B and ऑल आर C आर करेक्ट. ऑफकोर्स याचं ऑप्शन जो आहे तो D असणार आहे, कारण याचं हे प्रॉपर्टीज आपण शिकलेलो आहोत ऑलरेडी. कारण जर दोन जे आपले सेट आहेत रिलेशन आहेत ते जर समजा रिफ्लेक्टिव्ह असतील तर त्यांचा इंटरसेक्शनचा जो सेट आहे तो सुद्धा रिफ्लेक्टिव्ह असतो. तसं सिमेट्रिक असतील तर ते त्यांच्या युनियन सुद्धा सिमेट्रिक असतं, आणि जर ते ट्रान्झिटिव्ह असतील तर त्यांचं इंटरसेक्शन सुद्धा जे आहे ते ट्रान्झिटिव्ह असतं. त्यामुळे ही ऑफकोर्स फक्त प्रॉपर्टी होती, म्हणून याचा डायरेक्टली ऑप्शन डी जो आहे तो आपला आन्सर असणार आहे. A, B अँड C तिघी स्टेटमेंट जे आहेत ते करेक्ट आहेत. नेक्स्ट पाहूयात क्वेश्चन नंबर 35. हा 35 क्वेश्चन जो आहे तो सुद्धा 2024च्या सेकंड एक्झाम मध्ये विचारला गेलेला होता. इफ A and B आर टू नॉन एम्प्टी सेट्स हॅव्हिंग 10 एलिमेंट्स इन कॉमन, दोघींमध्ये 10 एलिमेंट्स कॉमन आहेत. याचा सरळ मिनिंग असा होतोय की या ठिकाणी A आणि B या दोघींचं जर इंटरसेक्शन काढलं तर मिळणारे जे एलिमेंट्स होते ते 10 होते. त्या स्टेटमेंटचा हा मिनिंग आहे. AB आर टू नॉन एम्प्टी सेट्स हॅव्हिंग 10 एलिमेंट्स इन कॉमन, दोघींमध्ये 10 एलिमेंट्स आहेत ते कॉमन होते, सारखे होते. मग आपण सारख्या एलिमेंटचा जो सेट आहे त्याला आपण इंटरसेक्शनने लिहितो आणि त्याच्यात नंबर ऑफ एलिमेंट त्यांनी 10 दिलेले आहेत. हा त्या स्टेटमेंटचा मिनिंग आहे. पुढे असं म्हणतात ते देन हाऊ मेनी एलिमेंट्स डू A क्रॉस B अँड B क्रॉस A हॅव इन कॉमन, म्हणजे दोघी कार्टेशियन प्रोडक्ट मध्ये किती एलिमेंट्स हे कॉमन असतील. ही सुद्धा प्रॉपर्टीचाच क्वेश्चन आहे. यात आपली जी प्रॉपर्टी आपण शिकलो आहोत की जर समजा A इंटरसेक्शन B आणि त्याचा कार्टेशियन प्रोडक्ट जर समजा आपण दुसऱ्या याच्या सोबत घेत असू उलट करून B इंटरसेक्शन A, तर तुम्हाला हे जे आहे हे स्टेटमेंट A क्रॉस B आणि इथे इंटरसेक्शन A B क्रॉस A हे सुद्धा तुम्हाला सेम मिळतं. म्हणजे हे आपलं एक प्रॉपर्टीज आहे. A इंटरसेक्शन B आणि कार्टेशन विथ B इंटरसेक्शन A असो, किंवा A आणि B चा कार्टेशन घेतला आणि B आणि A चा कार्टेशन घेतला आणि दोघांचं इंटरसेक्शन घेतलं तरी तुम्हाला एलिमेंट जे आहेत ते सारखे मिळतात. हे दोघी इक्वल आहेत. ही स्टेटमेंट आपलं प्रॉपर्टीचं स्टेटमेंट आहे. याचे नंबर ऑफ एलिमेंट जर आपल्याला फाइंड करायचे असतील तर ऑफकोर्स नंबर ऑफ एलिमेंट इन A इंटरसेक्शन B हे सुद्धा तुम्हाला 10च मिळतील, आणि नंबर ऑफ एलिमेंट इन B इंटरसेक्शन A सुद्धा तुम्हाला 10च मिळतील. म्हणजेच नंबर ऑफ एलिमेंट इन B इंटरसेक्शन A किंवा A इंटरसेक्शन B सेम असतात. म्हणून हे 10/10 तुम्हाला टोटल 100 त्या ठिकाणी एलिमेंट्स मिळतील. या दोघींच्या याच्यामध्ये कॉमन असलेले, दोघींमध्ये जे कॉमन असतील याच्यामध्ये तुम्हाला टोटल 100 एलिमेंट्स मिळतील. आणि आपला ऑप्शन या ठिकाणी असेल ऑप्शन डी, म्हणजे
35 आणि 36 या दोघींचे ऑप्शन तुम्हाला जे आहेत ते डी मिळालेले आहेत. 100, 22 आणि 23 यात हे जे क्वेश्चन्स आहेत हे 2024च्या फर्स्ट जी झालेली एक्झाम होती NDAची त्या एक्झाममध्ये विचारले गेलेले क्वेश्चन्स आहेत. तर क्वेश्चन नंबर 22 पाहूयात. सुरुवातीला लेट ए इज इक्वल टू एक सेट दिला x बिलॉंग्स टू R सच दॅट त्याच्यामध्ये असे एलिमेंट्स आहेत की ते -1 लेस दॅन x लेस दॅन 1. विच ऑफ द फॉलोइंग इज आर बायजेक्टिव्ह. आता बायजेक्टिव्हचा मिनिंग आपल्याला माहिती असायला पाहिजे. बायजेक्टिव्ह म्हणजे एखादं फंक्शन जेव्हा ते 1 1 आणि ऑन टू दोघी एका वेळी असतं त्या फंक्शनला आपण म्हणणार आहोत बायजेक्टिव्ह. बायजेक्टिव्ह फंक्शन फ्रॉम ए टू इट सेल्फ म्हणजे ए टू ए या स्वरूपात ते जे तुम्हाला दिलेलं फंक्शन असेल ते फंक्शन समजा आपण एफ मानलं तर ए टू ए या फंक्शन मध्ये ते 1 1 आणि ऑन टू असायला पाहिजे. असं खाली काही स्टेटमेंट दिले आहेत 2 ते आपल्याला चेक करायचे आहेत. पहिलं स्टेटमेंट आहे ए इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स आणि हा ॲब्सोल्यूट व्हॅल्यू किंवा मॉड्युलस ऑफ एक्स. आता याला लिहिताना आपण ऑफकोर्स याचे 2 व्हॅल्यू येतील म्हणजे एक्स इंटू एक्स तो -x² जेव्हा x लेस दॅन 0 असेल आणि हा x² होईल जेव्हा x हा ग्रेटर दॅन 0 असेल आणि इक्वल टू 0 असेल जेव्हा x इज इक्वल टू 0 असेल. परंतु आपल्याला इथे या व्हॅल्यू आहेत त्या -1 पेक्षा मोठ्या आणि 1 पेक्षा लहान याच आपण कन्सिडर करणार आहोत. तर ऑफकोर्स हे एक पॉलिनॉमियल फंक्शन बनून जातं आणि अशा वेळेला ज्या वेळेला जर काही प्रॉब्लेम नसेल अपॉनला काही नसेल तर ऑफकोर्स अशा वेळेला हे फंक्शन जे आहे ते 1 1 आणि ऑन टू दोघी असणार आहे. आपली जी कंडिशन आहे ते दोघी कंडिशन हे फॉलो करणार आहे म्हणून हे 1 1 ऑन टू आहे. फर्स्ट स्टेटमेंट जे आहे ते करेक्ट आहे. सेकंड स्टेटमेंट आहे जी ऑफ एक्स इज इक्वल टू कॉस ऑफ पाय एक्स. कारण ऑफकोर्स मित्रांनो याची जी फिगर आहे ना ती या प्रकारची बनणार. या प्रकारची त्याची फिगर येईल म्हणजे तुम्हाला परत हे असं इकडे इन्क्रीजिंग आहे आणि इकडे डिक्रीजिंग अशा प्रकारचं ते फंक्शन बनेल. कारण फक्त आपल्याला त्यांनी दिलेली रेंज जी आहे आपल्याला त्या रेंजमध्येच फक्त करायचं आहे त्यामुळे हे त्या रेंजनुसार असं येईल आणि इथे आपला 1 इकडचा -1 आणि इकडे 1 आहे म्हणून हे फंक्शन जे आहे ते 1 1 ऑन टू दोघी आहेत. परंतु तुम्ही जे पाहतायत हे कॉस इक्वल टू कॉस पाय एक्स हे फंक्शन मात्र जे आहे ते बायजेक्टिव्ह राहू शकत नाही. त्याचं कारण असं आहे बघा कारण याचा जो ग्राफ आहे तो असा येतो आपला या प्रकारचा ग्राफ त्याचा असतो आणि हा या ठिकाणी रिपिटेशन मध्ये परत इकडे येतो आहे म्हणजे याचा अर्थ हे 2 वेळा या ठिकाणी त्या जी ऑफ एक्सला जी आहे ती लाईन हॉरिझॉन्टल लाईनला जो आहे तो ट्वाईस वेळा जे आहे ते क्रॉस करतो आहे. त्याच्यामुळे ऑफकोर्स हे जे आहे फंक्शन हे 1 1 असणार नाही आणि ऑन टू पण असणार नाही. 1 1 तर नाहीच आहे ऑन टू राहू शकतं परंतु 1 1 नाही आहे. त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो की सेकंड स्टेटमेंट जे आहे ते रॉंग आहे म्हणजे फक्त फर्स्ट स्टेटमेंट जे आहे तेच करेक्ट आहे आणि मग त्यामुळे आपला ऑप्शन ए जो आहे तो करेक्ट आहे. म्हणजेच ए ओनली कॅपिटल ए जे आहे तेच स्टेटमेंट जे आहे ते फक्त करेक्ट आहे. सेकंड स्टेटमेंट जे आहे ते करेक्ट नाही. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8 पाहूयात. आता क्वेश्चन नंबर 8 काय म्हटलंय बघा. क्वेश्चन नंबर 8 इज लेट आर बी अ रिलेशन ऑन द ओपन इंटरवल. ओपन इंटरवल दिलेला आहे -1 to 1 अँड इज गिव्हन बाय. रिलेशन दिलंय बघा आपल्याला. व्हॉट इज द रिलेशन. आर इज इक्वल टू ऑर्डर पेअर XY such that मॉड्युलस ऑफ x प्लस y इज लेस दॅन 2 ही आपल्याला स्टेटमेंट दिलेली आहे. ही स्टेटमेंट आपल्याकरता इम्पॉर्टंट आहे आणि हे रिलेशन दिलेलं आहे. त्यात असं म्हटलंय विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट. इथे पण तुम्हाला 4 स्टेटमेंट दिलेले आहेत. आर इज रिफ्लेक्टिव्ह हे पहिलं स्टेटमेंट आहे. आर इज ऑप्शन 4 आहेत बघा. त्याच्यात आपल्याला सगळे चेकआउट करायला लागणार. एक साथ सगळं चेक करून घेऊयात. रिफ्लेक्टिव्ह पण आहे ऑप्शनमध्ये त्यानंतर सिमेट्रिक पण आहे त्यानंतर आणि ट्रान्झिटिव्ह पण आहेत. आपण आधी ते चेक करून घेऊयात म्हणजे आपल्या लक्षात येईल की ते फंक्शन जे आहे ते कुठल्या याच्यात बसत आहे. त्यानंतर आपण ऑप्शनकडे वळूयात. सुरुवातीला हे फंक्शन कशा प्रकारचं हे चेक करण्याकरता हे जे दिलेलं आहे यात जर ते आपल्याला रिफ्लेक्टिव्ह दाखवायचं असेल तर अशा वेळेला आपण इथं x ऐवजी y आणि दोघी इक्वल जर घेतले लेस दॅन 2 घेतला तर हा मॉड्युलस ऑफ 2x लेस दॅन 2 होईल. 2 ने डिवाइड केलं तर मॉड्युलस ऑफ हा लेस दॅन 1 होईल. म्हणजे याचा काय अर्थ झाला इथे आता हे याची जी रेंज त्यांनी दिलेली होती हा बरोबर तुम्हाला -1 to 1 याच्यामध्ये मिळतो आहे. म्हणजे हे रिफ्लेक्टिव्ह आहे असं म्हणता येईल की हे जे रिलेशन आहे ते रिफ्लेक्टिव्ह आहे. त्यानंतर
आपल्याला सिमेट्रिक चेक करायचं आहे. जर सिमेट्रिक चेक करायचं असेल तर इथे ऑर्डर पेअर आपलं डिटर्मिनंट नाही, मॉड्युलस ऑफ एक्स प्लस वाय लेस दॅन 2 आहे. जर हा लेस दॅन 2 आहे तर अशा कंडिशनमध्ये वाय आणि एक्स यांची जरी तुम्ही बेरीज केली तरी तुम्हाला ती सारखीच मिळणार आहे. म्हणून ऑफकोर्स या ठिकाणी एक्स प्लस वाय लेस दॅन 2 असेल मॉड्युलस, तर वाय प्लस एक्स हा सुद्धा लेस दॅन राहील 2 मध्ये, त्याचं मॉड्युलस काढल्यावरती सुद्धा. त्यामुळे हे सिमेट्रिक सुद्धा डायरेक्टली येतं आहे. राहिला विषय आता फक्त ट्रान्झिटिव्ह चेक करायचा, म्हणजे हे सिमेट्रिक पण आहे, रिफ्लेक्सिव्ह पण आहे. आणि ट्रान्झिटिव्ह चेक करताना आपण काय करतो आहोत की पहिल्याचं रिलेशन दुसऱ्यासोबत जे आहे दुसऱ्याचं तिसऱ्यासोबत असेल तर पहिल्याचं तिसऱ्यासोबत असलं पाहिजे. तसं म्हणजे एक्स प्लस वाय हा जर लेस दॅन 2 आहे अँड वाय प्लस झेड हे सुद्धा लेस दॅन 2 आहेत, तर ऑफकोर्स आता इथं पण क्लिअरली दिसत आहे की जर समजा हे लेस दॅन 2 असतील मॉड्युलस याचं मॉड्युलस पॉझिटिव्ह व्हॅल्यू त्या मिळणार आहेत आपल्याला, कारण ते मॉड्युलस आहे. त्यामुळे ऑफकोर्स एक्स प्लस झेड जो आहे तो सुद्धा तुम्हाला लेस दॅन 2च मिळणार, कारण निगेटिव्ह कुठे येत नाहीये आणि महत्वाची गोष्ट कुठे स्क्वेअर वगैरे काहीही नाहीये. त्यामुळे ऑफकोर्स तो तुम्हाला जो आहे तो लेस दॅन 2 मिळेल. म्हणजे ट्रान्झिटिव्हिटी जी आहे ती पण ती त्या ठिकाणी प्रूव्ह करते आहे, म्हणजे ट्रान्झिटिव्ह सुद्धा आहे. आणि ज्या वेळेला एखादं फंक्शन किंवा एखादं रिलेशन हे रिफ्लेक्सिव्ह पण असेल, सिमेट्रिक पण असेल आणि शिवाय ट्रान्झिटिव्ह पण असेल, तर अशा वेळेला समजायचं की ते इक्विव्हॅलेन्स रिलेशन आहे. आणि इथे आपल्याकडे इक्विव्हॅलेन्स रिलेशनचा हा ऑप्शन नंबर डी जो आहे तो दिलेला आहे. ऑप्शन नंबर डी इक्विव्हॅलेन्स रिलेशन असेल म्हणजे आर हे तिघीही ज्या प्रॉपर्टीज आहेत ते सॅटिस्फाय करतं. आपलं रिफ्लेक्सिव्ह असेल, सिमेट्रिक असेल आणि ट्रान्झिटिव्ह सुद्धा असणार आहे. म्हणून आपला ऑप्शन डी हे आन्सर असेल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 80 सेट ए मधलाच 80 नंबरचा क्वेश्चन हा विचारला गेला होता 2024च्या फर्स्ट एक्झाम मध्ये झालेल्या त्या वर्षीच्या परीक्षेमध्ये. हा 80 नंबरला विचारला गेलेला क्वेश्चन आहे. विच वन ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट इन रिस्पेक्ट ऑफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू दिलेला आहे तुम्हाला. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ मॉड ऑफ एक्स मायनस एक्स दिला आहे अँड जी ऑफ एक्स पण दिलेला आहे. जी ऑफ एक्स इज इक्वल टू 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ एक्स मायनस मॉड्युलस ऑफ एक्स. या प्रकारचे जे क्वेश्चन्स आहेत मित्रांनो बरेचसे ऑब्झर्वेशननेच करतात लगेच. असे आपले या पूर्ण जे आपण पाहिलं आहे या तसेच सोल्युशन सगळे आहेत ज्या प्रॉपर्टीजवरती आणि आपल्या ज्या डेफिनेशन्स आहेत त्याच्यावरती आधारित क्वेश्चन्स मोस्टली विचारले गेले. इथे आता त्यांनी म्हटलंय की ऑप्शन जे दिलेत बघा, एफ ऑफ एक्स हॅज सम डोमेन अँड जी ऑफ एक्स हॅज नो डोमेन. म्हणजे यांना फक्त डोमेनच चेक करायची आहे. आपल्याला डोमेन त्यांना होईल की नाही, येईल की नाही हे आपल्याला आता डोमेनची डेफिनेशन माहिती असेल. डोमेन म्हणजे फर्स्ट एलिमेंटचा जो सेट आहे, म्हणजेच एक्सच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्याच्यावरती डोमेन डिपेंड करतो. एक्सच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या इथे सॅटिस्फाय कोणत्या कोणत्या कंडिशनला करतात ते आपल्याला बघायचं आहे. मग इथे बी ऑप्शन आहे एफ ऑफ एक्स हॅज नो डोमेन अँड जी ऑफ एक्स हॅज सम डोमेन. त्यानंतर सी ऑप्शन आहे एफ ऑफ एक्स अँड जी ऑफ एक्स हॅव द सेम डोमेन आणि एफ ऑफ एक्स अँड जी ऑफ एक्स डू नॉट हॅव एनी डोमेन. कुठलंही डोमेन नाही असं आपल्याला चेक करायचं आहे. तर सुरुवातीला याला एफ ऑफ एक्स हॅज डोमेन हे तेव्हा शक्य आहे ज्या वेळेला शक्य आहे ज्या वेळेला मॉड ऑफ एक्स मायनस एक्स हा ग्रेटर दॅन 0 असेल. कारण स्क्वेअर रूटच्या आत आपल्या रिअल नंबरमध्ये मायनस साइन आपल्याला चालणार नाही, तो कॉम्प्लेक्स नंबर होऊन जातो. त्यामुळे ऑफकोर्स या ठिकाणी तुम्हाला ही व्हॅल्यू जी ती पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे. मग ती पॉझिटिव्ह असेल तर हे केव्हा शक्य आहे, दॅट इज याचा मिनिंग झाला याला जर मी एक्स त्या साईडला पाठवला तर हा मॉड्युलस ऑफ एक्स हा ऑलवेज एक्स पेक्षा ग्रेटर दॅन असला पाहिजे आणि येऊ शकतो, कारण मॉड्युलस ऑफ एक्स हा ऑलवेज पॉझिटिव्ह येणार आहे. तुम्ही इथे कुठली जरी व्हॅल्यूज ठेवली तरी इकडे आन्सर पॉझिटिव्ह येईल. म्हणजे याचा अर्थ असा होतो की तुम्ही जी पण व्हॅल्यू ते ठेवणार ही व्हॅल्यू इथे निगेटिव्ह ठेवा, इथे पॉझिटिव्ह येणार. म्हणजे याचा असा अर्थ होतोय की तुम्हाला ही व्हॅल्यू त्याच्यापेक्षा ग्रेटरच मिळणार आहे ऑलवेज. म्हणून ऑफकोर्स या ठिकाणी जे फर्स्ट दिसत आहे की एफ ऑफ एक्स हॅज डोमेन, याला डोमेन येईल. पुढे बघूयात जी ऑफ एक्स. सेम वेने आपण जी ऑफ एक्स कडे जाऊयात. इथे पण जर जी ऑफ एक्स हॅज डोमेनची म्हणजे त्याला डोमेन येईल तेव्हा शक्य आहे जेव्हा एक्स मायनस मॉड्युलस ऑफ एक्स हा ग्रेटर दॅन 0 असेल. आणि इथे पण तसंच याला जर त्या साईडला पाठवलं तर हा पॉझिटिव्ह होईल. आणि आता हे म्हणतायत की इथे एक्स ग्रेटर दॅन मॉड्युलस ऑफ एक्स. आता हे शक्यच नाही आहे, कारण मॉड्युलस ऑफ एक्स जे आहे तो जर इथे निगेटिव्ह व्हॅल्यू ठेवली गेली तर हा इकडे पॉझिटिव्ह होऊन जाईल ॲब्सोल्यूट व्हॅल्यूनुसार. त्यामुळे ऑफकोर्स हे जे आहे हे स्टेटमेंट आपलं करेक्ट होऊ शकत नाही. म्हणून जी ऑफ एक्स हॅज नो डोमेन म्हणजे याला डोमेन असणार नाही, एफ ऑफ एक्सला डोमेन असेल. म्हणून अशा पद्धतीने जे आहे तो पहिला ऑप्शन जो आहे तो आपला तो करेक्ट आहे.
एफ ऑफ एक्स हॅज सम डोमेन अँड जी ऑफ एक्स हॅज नो डोमेन. अशा पद्धतीने जे आहे ते आपण या ठिकाणी जे आहे ते काही प्रिव्हियस एक्झाममध्ये विचारलेले क्वेश्चन्स घेतले आहेत. यात असे खूप सारे एक्झाम्पल्स होते ज्यात खूप जास्त सोल्युशन करायची गरज नव्हती. प्रॉपर्टीची आपल्याला गरज होती. त्याचे जे कन्सेप्ट आहेत ते ज्यांचे क्लिअर असतील, 1 1 ऑन 2 मेनी 1 किंवा इन टू हे फंक्शन्स केव्हा असतात किंवा रिलेशन संदर्भातले ज्या पण आपल्या प्रॉपर्टीज आहेत त्या जर आपल्याला माहिती असतील तर हा जो टॉपिक आहे रिलेशन्स अँड फंक्शन याच्यावर आधारित क्वेश्चन जे आहेत ते फक्त ऑब्झर्वेशनने सुद्धा सॉल्व्ह करता येतील. अशा पद्धतीने जे आहे ते आपण या ठिकाणी या टॉपिकवरती जे आहे ते सगळे एक्झाम्पल्स फिनिश केलेले आहेत. यानंतर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक घेऊन.